नमस्कार. सत्यवेद यूट्यूब चॅनलच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आज एक अशा पाहुण्या आलेल्या आहेत ज्यांच्याकडून आपल्याला आयुर्वेदाबद्दल खूप चांगली आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेत माहिती मिळणार आहे आणि आपण आज ती माहिती घेणार आहोत. आपल्याकडे आलेल्या आहेत आयुर्वेदाचार्य कादंबरी जगताप मॅडम. प्राचीन काळात आयुर्वेदाला खूप जास्त महत्त्व होतं आणि मधल्या काळात कुठेतरी ते हरवल्यासारखं झालं. परत आजकाल लोक आयुर्वेदाकडे वळायला लागलेले आहेत. पण आयुर्वेदाबद्दल खूप सगळ्या गैरसमजुती आहेत, जसं की हा आजार बरा व्हायला खूप वेळ लागतो, खूप जास्त काळ औषधं घ्यावी लागतात आणि मग इतका वेळ कोणाकडे असतो, मग त्यापेक्षा आपण पटकन बरा होणारं एखादं औषध घ्यावं असंही म्हणून लोक दुसऱ्या औषधोपचारांकडे वळतात. पण आज आपण समजून घेणार आहोत नक्की आयुर्वेद म्हणजे काय आणि आयुर्वेदामध्ये कुठली औषधं कधी घ्यायची, कोणत्या टप्प्यावर आपण हा औषधोपचार म्हणजे करू शकतो, कुठल्या आजारासाठी हे औषध आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आजच्या पॉडकास्टमधून आपण घेणार आहोत आणि सगळ्यांना ही माहिती नक्की आवडेल आणि त्याचा आपण उपयोगसुद्धा आपल्या आयुष्यात करून घेऊ शकतो. तर आपण सगळ्यात आधी कादंबरी मॅडमचं स्वागत करूयात. मॅडम, खूप खूप तुमचं स्वागत आहे आमच्या या पॉडकास्टमध्ये. अर्थातच आयुर्वेद म्हटलं की आत्ता मी म्हटलं तसं बऱ्याच गैरसमजुती असतात. समजुतींपेक्षा गैरसमजुतीच जास्त आहेत किंवा आमच्यासारख्यांना फरकच नाही कळत की आयुर्वेद म्हणजे नक्की काय. जसं मी मगाशी बोलताना म्हटलं की आयुर्वेद म्हणजे देशी औषधं जी आपण वापरतो ते म्हणजेच आयुर्वेद असतं का, किंवा बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की ॲलोपॅथी घेऊ का आयुर्वेदाकडे जाऊ का होमिओपॅथीकडे जाऊ, कुठल्या आजाराला कुठं जायचं, आमचं फार गोंधळ असतो सगळा. तर त्या दृष्टीने आपण आजच्या या मुलाखतीला सुरुवात करूयात. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आपण प्रश्नांकडे वळूयात. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की सुश्रुत संहिता म्हणा किंवा चरक संहिता आहे आणि तिथून सुरू झालेला हा आयुर्वेद किंवा त्याच्याही आधी असणारच आहे. तर त्या काळातला जो काही आयुर्वेद होता तो हळूहळू बदलला का, आणि आजच्या या आधुनिक जगामध्ये आयुर्वेद किती बदललाय, किंवा तुम्हाला असं वाटतं असं आपण काही फरक करू शकतो का की प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक आयुर्वेद असं काही आहे का, म्हणजे ह्यात काही फरक आहे का? येस, नक्कीच. खूप छान प्रश्न आहे हा. बऱ्याच जणांना या बाबतीत शंका असतात की आता हे तर खूप पुरातन शास्त्र आहे आणि आता तर सगळं जग एवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली आहे, तर त्यात हे सर्व कसं इम्प्लिमेंट करायचं. किंबहुना आता आपण बघतो की आपली लाईफस्टाईल पण म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर हा ऑलमोस्ट 98% आणि त्यात हे पुरातन शास्त्र किती काम करेल. पण यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की आयुर्वेदात सिद्धांत सांगितले. तर सिद्धांत म्हणजे काय की जी गोष्ट एकदा लिहिली गेली की ती युगानुयुगे आणि वर्षानुवर्षे जी बदलत नाही त्याला सिद्धांत म्हणतात. तर आयुर्वेदात जे हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे तेच आत्ताही लागू पडतं. फक्त त्याच्यामध्ये काळानुसार बदल काय असतात, तर जसे आत्ताचे खाण्याचे पदार्थ आहे, जसं पिझ्झा, बर्गर, हे सगळे त्या काळी नव्हते, पण आपण ते कोरिलेट करू शकतो आणि त्याला ॲडव्हान्स आयुर्वेदा असं स्वरूप आपण देऊ शकतो. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बेसिक्स क्लिअर असले, फाउंडेशन चांगलं असलं की त्याच्यावरची इमारत ही अगदी चांगली असते. सेम त्याच पद्धतीने आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदा हा जसा पुरातन शास्त्र होता आणि आता जग एवढा ॲडव्हान्स झालं आहे तरीही तो काळानुरूप जसा होत जातो त्याला आपण म्हणतो की ॲडव्हान्स आयुर्वेदा. अच्छा. आयुर्वेद हे जे आपले 4 वेद सांगितलेले आहेत त्यातला अथर्ववेदाशी मिळता जुळता आहे असं म्हणतो, किंवा अथर्ववेदाची ही एक वेगळी उपवेद आहे आणि त्याच्यात खूप बारकावे दिलेले आहेत आयुर्वेदामध्ये. तर अथर्ववेद आणि आयुर्वेद ह्याचा संबंध कसा लावता येईल? आता अथर्ववेदाचा हा उपवेद सांगितलेला आहे. आता आयुर्वेद
ह्या शब्दाची जी फोड आहे ती आहे आयुषः वेदा आयुर्वेदा, म्हणजे जो आयुष्याशी रिलेटेड वेद आहे. म्हणजे आयुष्य म्हणजे काय, फक्त श्वास घेणे आणि सोडणे असं नाही. श्वास घेणे आणि सोडणे या दोन गोष्टींमध्ये जे अंतर आहे, पहिला श्वास आणि शेवटचा श्वास ज्याला आपण आयुष्य म्हणतो, तर त्या आयुष्याशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत, हेल्दी राहणं म्हणजेच काय, आपण ज्याला म्हणतो दीर्घायुषी, तर यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, किंवा आपण ज्याला म्हणतो आजारी पडणे सोप्या भाषेमध्ये, तर त्याला आपण म्हणतो रोगी. तर रोगी असल्यावर काय करायचं आणि स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं, हे ज्या वेदात सांगितलं जातं त्याला आयुर्वेद म्हणतात. म्हणजे हे फक्त बरं होण्याचं शास्त्र नाही आहे, हे तुम्ही स्वास्थ्य टिकवण्याचं सुद्धा शास्त्र आहे. म्हणजे आपण आयुर्वेदाचा मेन मोटो म्हणू शकतो, तर तो असा सांगितला आहे, स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशणम. म्हणजे आयुर्वेदाचा पहिला उद्देश आहे की तुमचं जे स्वास्थ्य आहे ते आहे तसं टिकवून ठेवणे, आणि जर तुम्ही रोगी झालात तर त्याला बरं करणे. असा जो वेद आहे त्याला आपण म्हणतो आयुर्वेद. म्हणजे म्हणजे आयुष्य, येस, आणि वेद म्हणजे ज्ञान किंवा विज्ञान. तर दीर्घायुष्य देणारं हे एक प्रकारचं विज्ञान आहे असं आपण म्हणू शकतो. आणि फक्त दीर्घायुष्य पण नाही, तर चांगल्या पद्धतीनं जे दीर्घ आयुष्य देतं आपल्याला, चांगलं जगण्याचं शास्त्र सांगतं. म्हणजे शरीर मन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. येस, म्हणजे आयुर्वेदाचे जे प्रत्यांग सांगितले तर त्यामध्ये फक्त शरीर रचना नाही आहे, तर त्यासोबतच मनाचाही विचार केला. म्हणजे मनाची संकल्पना ही आयुर्वेदाने सर्वात पहिल्यांदा मांडली आहे. तर त्याच्यामध्ये हृदयाच्या ठिकाणी मनाचं अधिष्ठान सांगितलं. आता ही गोष्ट आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही, पण जेव्हा एखादा व्यक्ती अति दुःखात असतो किंवा अति सुखात असतो, तर तेव्हा हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. तर असा हा संबंध आहे. म्हणजे हृदय आणि मन हे असं वैज्ञानिक दृष्ट्या कुठेही न दिसणारं आहे, पण त्याची संकल्पना आणि व्याप्ती ही फार मोठी आयुर्वेदात खूप पूर्वीपासून सांगितली आहे. आणि बरेच आपण आता आजारांचं स्वरूप बघतो, तर त्यात फक्त शारीरिक कारण नसतं, मानसिक कारण हे आत्ताचं सगळ्यात मोठं आणि वाढलेलं स्वरूप आहे. तर मनाचा हा विचार शरीराच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. खूप छान वाटतंय बोलायला, आणि हा विषय ऐकायला उत्सुकता एक निर्माण झाली आहे मला. एक आयुर्वेद म्हटलं किंवा आयुर्वेदिक डॉक्टर म्हटलं की त्यांचा एक सल्ला आठवतो की पंचकर्म करून घ्या. आणि पंचकर्म म्हणलं की मला असं ते तूप भरपूर प्यायला लावतात, काहीतरी तेला तुपाची धार माथ्यावर करायला लावतात वगैरे, किंवा ती एक प्रोसेस आहे अशी. आणि दुसरं असं आहे की वजन खूप कमी होतं असं म्हणतात, किंवा अशक्तपणा येतो, आणि ती एक चांगली 8-10 दिवसाची प्रोसेस असते, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्रासही होतो असंही ऐकलंय. पण मग खरं काय आहे पंचकर्म म्हणजे? हे सगळं होत असते. पंचकर्म म्हणजे एक मिस्ट्री असं थोडं बाहेर झालेलं आहे. म्हणजे पंचकर्म इज इक्वल टू आयुर्वेद असंही आहे, पण आयुर्वेदाचा एक भाग आहे आणि तो एक अविभाज्य भाग आहे. नक्कीच त्याला महत्त्व खूप आहे आयुर्वेदात, कारण ती त्याची स्पेशालिटी आहे. तर आता पंचकर्म, तर ह्याच्या नावातच आलं की 5 कर्म, पण पंचकर्मात 5 कर्म असतात हेच माहीत नाही आहे. म्हणजे आपल्याला इन जनरल कुणी म्हटलं की नाही माझी पंचकर्म झाली आहेत, पंचकर्माचा एक कुठला तरी प्रकार झालेला असतो, पण तेवढं फार समजत नाही की नेमकं काय केलं. काहीतरी XYZ झालं आहे, बट पंचकर्म झालं आहे. तर हे करणं आणि ते कधी करायला पाहिजे, त्यात नेमकी प्रोसिजर काय आहे, ह्या सगळ्या खूप गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये आम्ही बेसिक उदाहरण सांगत असतो की समजा एखादा नळ आहे आणि खाली बादली भरत आहे, बरोबर. मग आता बादली भरते, तर मी पहिले काय करणार आहे, नळ बंद करणार आहे, बरोबर. तर हे नळ बंद करण्याचं जे काम आहे तर ते मेडिसिन्स करत असतात, की तुम्ही जे काही औषधं घेताय, म्हणजे काय की जे काही XYZ शरीरात घडत होतं वाईट, तर ते बंद केलं नळाने, म्हणजे मेडिसिन्सने. पण ती जी भरलेली बादली आहे तिचं काय, तर ती काढून टाकणे म्हणजे पंचकर्म. एवढं सोपं आहे. मग जेव्हा ह्या 2 गोष्टी एकत्रित होता, तुम्ही नळ पण बंद केला, रिकामी बादली पण केली,
तर तो आजार पूर्ण बरा होतो. म्हणजे तुम्ही मेडिसिन्स पण योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने, नियरेस्ट जे कोणी आयुर्वेदिक डॉक्टर तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून तुम्ही औषधही घेतली आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही हे पंचकर्म पण केली तर तो आजार पूर्ण बरा होतो. म्हणजे ह्या दोन्ही को रिलेटेड गोष्टी आहे असं आम्हाला बऱ्याचदा पेशंटना सांगावं लागतं. आता त्यात आजकाल आपण बघतो सोशल मीडिया आणि गुगल डॉक्टर्स तर हा आमच्यासाठी खूप वाढलेला टास्क आहे, किंबहुना सर्वच डॉक्टरसाठी. कारण रुग्णाने येण्याच्या आधी खूप काही ऐकलेलं असतं, पण ते ऐकलेलं त्याने बरोबर आहे की चुकीचं हे आम्हाला रूल आउट करावं लागतं आणि त्यात बराच टाईम जातो. पण ते करणं गरजेचं आहे, कारण तो व्यक्ती त्याशिवाय बरा होणार नाही आहे. जसं समजा आमच्याकडे एखादी व्यक्ती आली आहे तर तिची हिस्ट्री घेणे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की याआधी काय काय घेतलंय, मग आम्हाला सुरुवात करावी लागते की तुम्ही सकाळी बेडमधून उठल्यापासून तोंडात काय काय जात आहे आणि सवयी काय काय आहे. तर हे जोपर्यंत आपण ऐकून घेत नाही तोपर्यंत तो आजार पूर्ण बरा होणार नाही. मग असं न करता जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली तर तीही टेम्पररीच आहे. म्हणजे समजा एखादा आजार घेऊन रुग्ण आला आणि त्याचं फक्त लक्षणं ऐकली, त्यानुसार औषधं दिली आणि तो बरा झाला, पण त्याचं काहीतरी आधी पण चुकत होतं म्हणून त्याला आजार झाला ना. ते काय चुकत होतं हे जोपर्यंत तुम्ही रूल आउट करत नाही आहे तोपर्यंत ते पुन्हा घडत राहणार आहे आणि तो पुन्हा पुन्हा आजारी पडणार आहे. तर आयुर्वेदाचं हे जे वैशिष्ट्य आहे, निदान परिवर्जन ज्याला म्हणतात आयुर्वेदामध्ये, किंवा जे काही घडत होतं हेतू ज्याला म्हणतो, तर ते पहिले बंद केले पाहिजे. म्हणजे काय, कारणं जी घडत होती ती बंद करा, लक्षणं जी दिसत आहेत त्याच्यावर ट्रीटमेंट करा आणि पुन्हा होऊ नये म्हणून पंचकर्म करा. तर अशी ही आयुर्वेदाची त्रिसूत्री आहे. आणि हे जेव्हा रुग्ण करतो तेव्हा त्याचा आजार हा मुळासहित बरा होतो. जे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे ना, की आयुर्वेदाने आजार हा मुळापासून जातो. तर या 3 बेसिसवर जर काम होत असेल तर तो आजार मुळासहित जातो. पण अजून थोडं सविस्तर बोलायचं झालं तर पंचकर्माचे प्रकार खूप आहेत, त्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, तर त्या सगळ्याबद्दल काय सांगाल? आता पंचकर्म जसं मी मगाशी म्हटलं की हे 5 कर्म आहेत. ह्याच्यामध्ये बेसिक असतात वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. तर हे टोटल झाले 5 पंचकर्म. तर हे ज्याला बेसिक म्हणण्यापेक्षा पण ही प्रधान आहेत. म्हणजे काय की ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी जी येतात ती उपकर्म येतात. उपकर्म म्हणजे काय की जी प्रकार भरपूर आहेत आणि त्याच्यापेक्षा थोडेसे लोअर, जसं तुम्ही मगाशी म्हटलं की मी ऐकलंय ह्यात तूप वगैरे घ्यावं लागतं, तर ते ह्या मेन 5 जे पंचकर्म आहे याच्यात असतं. आणि दुसरे जे आहे ते आजारानुसार असतात. म्हणजे जसं समजा गुडघे दुखे असेल तर जाणू बसती, मणक्यांचा त्रास असेल तर मणण्या बसती, कटी बसती, असे हे प्रकार आहेत. तर त्याच्यानंतर दुसरा असतो की वाळूचा शेक आला, ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो त्याला वालुका स्वेद म्हणतात, किंवा पानांचा असेल तर त्याला आम्ही पत्रपिंड स्वेदन म्हणतो. साठी साळी नावाचा जो तांदूळ असतो त्याचं जे पंचकर्म केलं जातं त्याला आम्ही षष्टिक पिंडस्वेद म्हणतो. तर असे हे याचे n नंबर ऑफ प्रकार आहे. तर ते कशावरून ठरतात, तर रुग्ण कसा आजार घेऊन आलाय, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं वय किती आहे, आजार किती दिवसांपासून आहे, याचा सर्व साकल्याने विचार करून जेव्हा ती ट्रीटमेंट प्लॅन केली जाते तर त्यामध्ये यातली प्रधान कर्म आणि उपकर्म असं ठरवून पेशंटनुसार हे केलं जातं. याच्यामध्ये रुग्ण पण महत्त्वाचा आहे आणि आता सध्या वातावरण ह्याचाही खूप विचार केला जातो आयुर्वेदात. आता पंचकर्म प्लॅन करताना 2 गोष्टी असतात. एकतर स्वास्थ्य टिकवण्यासाठी करायचं की आजार घालवण्यासाठी. म्हणजे ह्या 2 बेसिसवर ते डिपेंड होतं. जर स्वास्थ्य टिकवण्यासाठी करायचं आहे, म्हणजे तुम्हाला काहीही आजार नाही आहे पण जे आहे ते मेंटेन करायचं आहे आरोग्य, तर त्यासाठीचे जे पंचकर्म आहे त्यांना एक विशिष्ट काळ सांगितले, म्हणजे ज्याला आपण ऋतू म्हणतो, बरोबर. तर ह्याच्यामध्ये वमन नावाचं जे पंचकर्म आहे, तर वमन म्हणजे काय की ज्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने उलट्या करवून घेतल्या जातात. तर वमनाच्याच अर्थात आलं की उलट्या करणे. तर ह्याचा जो स्वस्थ व्यक्तीसाठी काळ सांगितला आहे तो सांगितला आहे वसंत ऋतू. म्हणजे काय की थंडीमध्ये साचलेला जो कफ आहे तो उन्हाने विरघळतो. वसंत ऋतूमध्ये जे ऊन पडतं त्यामध्ये जो विरघळतो तर तो कफ बाहेर काढून घेणे याला वमन म्हणतात. तर स्वस्थ व्यक्तींनी वर्षातून एकदा किंवा ज्यांना कफाचे आजार वारंवार होतात त्या व्यक्तींसाठी हे वसंत ऋतूतलं पंचकर्म असतं. त्यानंतर दुसरं असतं विरेचन पंचकर्म. तर विरेचन पंचकर्म हे शरद ऋतूत केलं जातं. शरद ऋतू किंवा आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, तर त्यामध्ये पित्ताचे त्रास वाढतात
आणि हे काळ जे आहेत ना ते एवढे करेक्ट सांगितले आहे की त्या काळात पेशंट हा ते आजार घेऊन येतोच. म्हणजे त्या काळात पित्ताचे त्रास वाढणं, तोंडात सारखं सारखं फोड येणं किंवा डोकेदुखी, माउथ अल्सर्स, नंतर ज्यांना इंटेस्टिनल अल्सर्सचा त्रास असेल तर अशा ह्या गोष्टी वाढतात. मग त्यासाठीचे पंचकर्म आहे ते म्हणजे विरेचन. तर विरेचनामध्ये जुलाबा वाटे जे बाहेर काढली जाते उष्णता किंवा डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस ते म्हणजे विरेचन. आणि थर्ड असतं ते म्हणजे बस्ती. तर ह्याला म्हणतात सोप्या भाषेत याला इनिमा म्हणतात, पण इनिमा आणि बस्ती यात थोडा फरक आहे. फक्त देण्याची जागा ही एकच आहे, पण इनिमा आणि बस्तीमध्ये खूप फरक असतो. बस्ती म्हणजे काय की औषधी काढे, तेल, तूप यांचं आपण संडासाच्या मार्गाद्वारे ते औषध आत सोडणे, ज्याला आपण लार्ज इंटेस्टाईन म्हणतो, तिथे हे औषध आत सोडलं जातं, त्याला बस्ती म्हणतात. तर हे मेन 3 कर्म आहेत. आणि बाकीचे जे नस्य आणि रक्तमोक्षण 2 आहे, तर हे छोटे कर्म आहेत. पण हे 3 जे आहे हे थोडे वास्ट बेसिसवर केले जातात. अच्छा, म्हणजे प्रत्येक रुग्ण तुमच्याकडे येणारा किंवा पंचकर्मासाठी येणारा म्हणूया आपण, तर ते प्रत्येकाला काही तूप प्यायलाच पाहिजे असं काही नाही, ते त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे ते प्यायचं की नाही. बरं झालं सांगितलं. आता मला पुढचा प्रश्न असा घ्यायचा आहे की छोटे छोटे आजार असतात बऱ्याचदा, तर ते घरातल्या ह्याच्यानेच बरे पण होतात, घरातल्या औषधांनी म्हणतो. जर ज्यांच्या घरामध्ये आजी असते, आजीचा बटवा असतो, अशा घरांमध्ये आपण म्हणूया. पण आजकाल ते प्रकार घेतले जात नाहीत तशा पद्धतीची औषधं. पण आयुर्वेदात छोटे छोटे आजार जर म्हटलं तर काय आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील? कोणते आजार असे आहेत छोटे छोटे आजार? आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार जे आजारांचं वर्गीकरण आहे तर हे सर्वांनीच ऐकलंय. त्या पद्धतीने वाताचा आजार आहे, पित्ताचा आजार आहे, कफाचा आजार आहे. म्हणजे काय की जे 3 दोष सांगितले, वात, पित्त, कफ, तर यानुसार ते क्लासिफाय केले जातात. आता छोटा आजार म्हणण्यापेक्षा तो किती दिवसांपासून आहे यानुसार त्याला छोटा आहे की मोठा आहे हे वर्गीकरण लागू होतं. आता बऱ्याचदा आपण ह्याचे संभ्रम ऐकतो आयुर्वेद, ॲलोपॅथी. तर एक नेहमी सांगावं असं वाटतं की कोणतंही शास्त्र हे वाईट नसतं. शास्त्राचं इंटिग्रेशन हे आपल्याला जमलं पाहिजे. शास्त्राने ते आपल्याला शिकवलं आहे, पण आपण यूज करायला चुकतो. जसं आयुर्वेदाचं आपण सांगतो की खूप वेळ लागतो, ह्यात खूप रिझल्ट उशिरा मिळतो, तर ते आपण ऐकलं आहे, अनुभवलं नाही आहे. तर बऱ्याचदा असं असतं की क्रॉनिक डिसीजेस असतील, म्हणजे काय की जे खूप वर्षांपासून आहे, तर त्यावेळी तुम्ही तो आजार समूळ घालवण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजे. मग ती ज्या पॅथीची स्पेशालिटी आहे त्या पॅथीकडे आपण जाणं. म्हणजे रुग्ण काय कधी चूज करतो यानुसार ह्या पॅथीजचं इंटिग्रेशन डिपेंड असतं. अगदी साधा प्रश्न विचारते, ताप आल्यानंतर आयुर्वेद की ॲलोपॅथी? खूप मोठा आहे ताप हा छोटा आजार आहे. मुळात ही संकल्पना थोडीशी मी इलॅबरेट करते. ताप हे आजार पण असू शकतो आणि कितीतरी आजारांचं लक्षण पण असतं. म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट होत असते आणि ती वारंवार होतीये, तर पहिले हे क्लासिफाय झालं पाहिजे की तो आजार म्हणून आहे की तो एखाद्या आजाराचं लक्षण आहे. तर वारंवार ताप येत असेल तर आपण बऱ्याचदा ऐकतो तुळशीचा काढा करा, हे करा, ते करा. तर हे उपाय आहेत. प्रत्येक आजारावर हे घरगुती उपाय नसतात, उपचार महत्त्वाचे असतात. आणि एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतात तर ती उपचार बनते, आणि जेव्हा तुम्ही ती घरगुती करतात तेव्हा ते उपाय बनतात. बऱ्याचदा हे क्लासिफाय होत नाही. म्हणजे मला वाटतं की डॉक्टरकीचा अभ्यास करणं म्हणजे हेच आहे की ताप हा आजार आहे की लक्षण आहे. तर हेच आम्ही एवढे वर्ष शिकत असतो. प्रत्येक आजारामध्ये हे बरीच लक्षणांची सरमिसळ भेळ दिसते. मग ती योग्य व्यक्तींना ओळखता येते, त्याला आपण डॉक्टर म्हणतो. तर त्याच्यानुसार जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की समथिंग इज हॅपनिंग, की आज काही बरं नाही वाटत आहे, तर हे फक्त बरं वाटणं हे शारीरिक पण असू शकतं आणि मानसिक पण. तर ते नेमकं काय आहे आणि हे रोज होत आहे का, किंवा हे ठराविक वेळी होत आहे का, यासोबत इतर काही आजार दिसत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार साकल्याने झाला पाहिजे आणि त्यानुसार तुमची ट्रीटमेंट झाली पाहिजे. तर बरेच आपण आजार असे बघतो की ज्यामध्ये पहिले ताप येतो, नंतर थंडी वाजून येते, त्याच्या पुढची स्टेज जुलाब होणे. तर पुढे काय होतंय यानुसार तो आजार डिपेंड आहे.
मग पुढे असं लक्षण दिसत असेल तर बहुतेक हे झालं असेल. म्हणजे काय की एकत्र स्वरूप जेव्हा दिसतं त्यानुसार आजार डिफाईन होतो आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट असते. त्याच्यामुळे घरगुती उपाय हे करण्याची एक स्टेज असते है ना. म्हणजे कुठल्या लेवलला तुम्ही थांबलं पाहिजे आणि कुठल्या लेवलला तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे हे व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि प्रत्येकाने मला असं वाटतं की उपचारच करावे. उपाय हे जेव्हा तुम्हाला डॉक्टर स्वतः सांगतात की नाही ठीक आहे तुम्हाला सगळं तपासलं डॉक्टरांनी, तुम्ही फक्त एवढं करा ह्याने हे बरं होईल, तर हा जो सल्ला आहे ना हा इम्पॉर्टंट आहे आणि यालाच उपचार म्हणतात. जरी उपाय तुम्हाला घरातलं औषध सांगितलं असेल तरी पण तो उपचार झाला, घरगुती उपाय नाही झाला. तर आयुर्वेदात हेच आहे की मसाल्याचा डब्बा असतो आपला किचनमधला, तर हा सुद्धा आमचा औषधीच आहे. पण कधी त्यातली वापरायची जी मिरी आहे, त्यातलं जे सुंठ आहे ते किती मात्रेत वापरावं, कधी वापरावं, कुणाला किती द्यावं लागेल, हा विचार म्हणजे आयुर्वेद सल्ला किंवा डॉक्टर की. त्यामुळे जेव्हा केव्हा असं आजारांचं स्वरूप दिसत असेल तेव्हा घरगुती उपाय न करता त्यावर आयुर्वेद उपचार करावे असं सांगू शकते. उपाय आणि उपचार आता जास्त क्लिअर झालं, मला स्पष्टपणे कळलं. कारण बऱ्याच वेळेला उपचारालाच उपाय म्हणलं जातं, उपायांनाच उपचार म्हणलं जातं, डॉक्टरी उपाय असं पण बोललं जातं. तर उपचार महत्वाचे आहेत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. पण आणि तापाचं गांभीर्य पण कळलं की कसं आपण पुढं गेलं पाहिजे, तापाकडे काय दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. पण पुढचे जे गंभीर आजार आपण बघतो, हृदयविकार असेल, मधुमेह असेल किंवा कुठे हिमोग्लोबिन कमी असतं किंवा बरेच वेगवेगळे आजार आहेत, ह्याला आपण मोठे आजार म्हणू शकतो. तर ह्यांच्यासाठी मग कशा उपाययोजना केल्या जातात? आता सर्वात पहिले जसं मी मगाशी म्हटलं की कुठलाही आजार हा एका दिवसात होत नसतो. त्याची लक्षणे आपल्याला बरेच दिवस दिसत असतात पण ती आपण लक्ष देत नाही. किंवा त्याही मागे मी म्हटलं की आम्हाला रुग्ण सकाळपासून रात्रीपर्यंत काय करतो हे ऐकून घ्यावं लागतं. तर यामध्येच जे बारकावे असतात यातल्या काही चुकांमुळे आजार होत असतात. जसं हृदयाचे जे आजार आहे तर हा एका दिवसात होणारा आजार नाही. ह्याची सुरुवात अशी असते की तुमचं वजन वाढणे किंवा अतिरिक्त कमी होणे, मानसिक ताणतणाव असणे, ह्या गोष्टी जर जास्त असतील तर त्या जर ट्रीट झाल्या तर तुम्हाला मोठी गोष्ट टाळता येते. म्हणजे आजार छोटे छोटे आजार बरे करणे हे एक मोठा आजार बऱ्या करणे इतकंच मोठं आहे. फक्त ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जेवढा आजार मोठा असणार आहे किंवा जेवढे दिवस तुम्ही मध्ये घालवणार आहात तेवढा तो बरा व्हायला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे ही जे हृदयविकारांचं आता जे वाढलेलं प्रमाण आहे किंवा लाईफस्टाईल डिसीजेस आपण ज्याला म्हणू शकतो, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ओबेसिटी, स्थौल्य किंवा थायरॉइड आहे, शुगर आहे, बीपी आहे. तर हे आजकाल फक्त आणि फक्त आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे चाललेत. जेव्हा त्याची इमर्जन्सी असते तेव्हा नो डाऊट त्याची इमर्जन्सी ट्रीटमेंट झालीच पाहिजे. पण जेव्हा तो पुन्हा होऊ नये अशी इच्छा असेल तर आयुर्वेदाचा मार्ग निश्चितपणे धरला पाहिजे. मधुमेहाच्या बाबतीत थोडंसं जास्त सविस्तर ऐकायला आवडेल. येस. मधुमेह, आता आयुर्वेदामध्ये मधुमेह किंवा ज्याला आमच्या भाषेमध्ये प्रमेह म्हणतो आणि त्याचा हा एक टाईप आहे मधुमेह. तर ही खूप वास्ट संकल्पना आहे. आजकाल आपण खूप जरा फोन ओपन केला की ज्यांना शुगर आहे त्यांनी हे खा, त्यांनी हे खाऊ नका, असे बरेच एस नो आपण ऐकत असतो. किंवा पॅथीवाईज पण खूप बदल होतात. तर सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जो इन्शुलिन रेजिस्टन्स होत असतो तर ते एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. जसं मी मगाशी म्हटलं की ह्याची लक्षणं तुम्हाला दिसत असतात पण ती त्यावेळी आपण ओव्हरकम करतो त्याला वेगळं काहीतरी कारण चिटकवून. तर ते न करता तेव्हापासून जर तुम्ही ते बरं करत गेलात तर हा आजार नक्कीच बरा होतो. फक्त आजारांचं जे स्वरूप सांगितलं आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार दिसतात. एक आजार म्हणजे काय की तुम्ही जेवढे दिवस त्याला सांभाळणार आहात तेवढे दिवस तो तुम्हाला सांभाळतो. म्हणजे काय, जसं शुगर आपण ज्याला म्हणतो तर ह्याच्यात पण तेच आहे. पथ्य हे खूप बदनाम झालेलं नाव आहे आयुर्वेदातलं. पण पथ्य न म्हणता मी असं म्हणेन की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे जेव्हा तुम्ही योग्यरित्या समजून घेतात त्याला आम्ही पथ्य म्हणतो. हे तुम्ही जर सांभाळला तर तो आजार तुम्हाला सांभाळतो. म्हणजे शुगरचं मी उदाहरण देईन की ट्रीटमेंट चालू आहे पेशंटची आणि त्याच्यानंतर त्याचे ॲलोपॅथी टॅबलेट पण चालूच असते एक. पण पेशंटचं सगळं ऑल ओके आहे, व्यवस्थित कंट्रोलमध्ये पण आहे. पण पेशंटने 4 गुलाबजाम खाल्ले
शुगर वाढणार आहे ना. म्हणजे तो ट्रीटमेंट घेतोय आणि मी आता काही खाल्लं चालेल असं नाही होऊ शकत. त्याच्यामुळे आपल्या शरीराला काय चालणार आहे किंवा काय मानवणार आहे आणि काय मानवणार नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आयुर्वेदात मधुमेहाची ट्रीटमेंट करत असताना आयुर्वेदामध्ये अग्नी नावाची संकल्पना असते. तर अग्नी म्हणजे काय, जसं आपण होम हवन करत असतो तर तिथे आपण अग्नी पाहिलेला असतो बरोबर, पण त्या अग्नीला आपण पाणी देतो की तूप देतो? तूप टाकतो बरोबर. ते तुपाचं आपण जेव्हा त्याला हवन देत असतो तेव्हा ते छान पेट घेतं आणि जे काही आपण त्यात समिधा टाकलाय किंवा XYZ जे आपण टाकतो ते सगळं अगदी छान पेट घेतं आणि मग ते योग्य हवन होतं बरोबर. त्याऐवजी मी पाणी टाकलो तर काय होणार आहे, ते विझणार आहे. तर आजकाल सर्वात मोठं आणि वाढलेलं प्रमाण जे मला आज प्रकर्षाने सांगायचं आहे की पाणी पिणे. पाणी पिण्याबाबत खूप म्हणजे त्याचे पर्याय विपर्याय सगळे झालेले आहेत. कधी प्यावं, किती प्यावं, उपाशीपोटी पाणी प्यावं, मध पाणी प्या, लिंबू पाणी प्या, गरम पाणी प्या, मसालेदार पाणी प्या, बडीशेप पाणी प्या, जिरे पाणी प्या. तर हे पाण्याचे खूप प्रकार झाले. पण हे सांगितलंय का, जर बडीशेप, जिरे, लिंबू, मध हे पाणी पिणं शरीरासाठी चांगलं असतं तर किंबहुना आपल्याला जन्माच्या वेळीच ते जसं जसं मोठं होतं तसं शिकवलं गेलं असतं. जसं 2 वेळा जेवण करणे हे शिकवलंय का कुणी? पण ते आपण जसं जसं आपल्या बुद्धीला समजत जातं तसं तसं त्या गोष्टी होत जातात. तर तसं पाणी पिणं पण हा अविभाज्य भाग आहे. उपाशीपोटी पिलंच पाहिजे हे शिकवलं गेलं असतं. त्यामुळे आयुर्वेदाने पाणी प्यायला सांगितलंय, नाही शरीरासाठी खूप चांगलं असतं, ह्याने किडन्या साफ होता, आतडे साफ होता, शुगर कमी होते, असं काहीही नाही आहे. हां, तर पाणी पिण्याबाबतीत एकच नियम आहे, पाणी हे तहान लागेल तेव्हा प्यावं आणि तहान भागेल एवढं प्यावं. हे 2 वाक्य खूप महत्त्वाचे आहेत. तहान लागेल तेव्हा आणि तहान भागेल तेवढं. तहान लागते हे समजतं पण भागली आहे का हे नाही समजत. का? कारण आपण गटागट पाणी पितो. जी तहान तुमची अर्धा ग्लास पाण्याने भागणार आहे ती 2ने पण नाही भागत. आणि पाणी सुद्धा पचवावं लागतं ही संकल्पना अजून आपल्याला पचनी पडली नाही आहे. जसं एखादा अन्नपदार्थ आहे तर तो आपल्याला पचवावा लागतो हे आपल्याला ज्ञात आहे की नाही मला हा अन्नपदार्थ पचत नाही आपण सहज म्हणतो. पण असं कुणी म्हणत नाही मला पाणी पचत नाही आहे. पण सर्वात जास्त प्रॉब्लेम हे पाणी न पचण्यामुळे होत असतात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी उपाशीपोटी पाणी पिताय तर पाणी पिण्याची सवय मी म्हणेन की 1 ग्लास पासून तर 2 लिटर पाणी पिण्यापर्यंतचे रुग्ण असतात. म्हणजे सकाळी अगदी तांब्यावर पितात आणि हे ते खूप गर्वानं सांगतात. आता यात त्यांची चूक आहे का? अजिबात नाही आहे. फक्त त्यांना हे माहीत नाही आहे की हे चूक आहे की बरोबर आहे. म्हणून आपण बऱ्याचदा सांगतो की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ऐकत असतात तर तुम्ही त्या व्यक्तींबाबत सखोल माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणजे ते तज्ज्ञ डॉक्टर आहेत का किंवा त्यांच्याकडे शास्त्रोक्त डिग्री आहे का याची, हे खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज व्हिडिओ बनवून ह्याचं खूप आपण ज्याला म्हणतो की लोकांमध्ये ह्याचा फायदा किंवा गैरवापर होतोय आणि याने आजकाल रुग्ण खूप वाढलेत. तर शुगरचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आजकाल वाढलेलं प्रमाण म्हणजे हे सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे, व्यायामाचा अभाव आणि आपली पचनशक्ती आपल्याला न ओळखता येणे किंवा पचनशक्ती टिकवून ठेवता येत नाही. पचनशक्ती ही पण टिकवण्याची गोष्ट आहे. जसं आपलं वय वाढत जातं जसं आपण म्हणतो ना की एजिंग होते. एजिंग होणं म्हणजे इज नॉट रिलेटेड टू ओनली स्किन है ना. आतमध्ये पण बदल असतात. आपली पचनशक्ती आधीपेक्षा थोडी कमी होत असते तर ती मेंटेन करायला लागते आणि ते मेंटेन करण्याच्या पद्धतींमध्येच एक प्रकार असतो व्यायाम. तर व्यायाम हा फक्त तुम्ही आहे ती जाडी कमी जास्त करणे ह्यासाठी नाही आहे. तर तो कशासाठी आहे? तुमची पचनशक्ती तुम्ही चांगली ठेवण्यासाठी आहे. आणि जेव्हा जेव्हा पचनशक्ती चांगली असते तेव्हा तेव्हा कोणताही आजार जवळ शिवत नाही. जेव्हा सगळ्या आजारांचं एकमेव मूळ कारण आयुर्वेदाने सांगितलंय ते म्हणजे पचनशक्ती. आणि मधुमेह किंवा जे तुम्ही प्रश्न विचारला की शुगरचा विचार, तर शुगरचा विचार आयुर्वेदामध्ये या अग्नीशी रिलेटेड होतो. ते तुम्ही किती पचवू शकता आणि ती शक्ती वाढवली की आयुर्वेदानुसार हा बरा होतो. एवढी मोठी ही व्याप्ती आहे. त्याच्यामुळे पाण्याचं सर्वांनी हा खूप विचार नक्की करावा की पाणी हे आपल्यासाठी किती असावं. आता लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आपण म्हणतो तर लाईफस्टाईल म्हणजे काय की आपण आपलं प्रोफेशन काय आहे किंवा आपलं कामाचं स्वरूप काय आहे. जसं समजा एखादा AC मध्ये बसून काम करतं
त्याला 1-1.5 लिटर पाणी जाणार नाही ना, 1-1.5 पण सफिशियंट आहे बॉडीला. पण त्याने सांगितलंय त्याला की नाही 3 लिटर प्यायचंच आहे, तहान न लागता पितोय. मग त्या 1.5 लिटर पाण्याच्या शरीराने काय करायचं, बरोबर? तर ते पाणी जे असतं ते कधी कधी एक्सेस स्वरूपात जास्त वाढलं की मग सायनसचे त्रास, मायग्रेन, सायनुसायटिस, ॲलर्जिक रायनायटिस, स्किन डिसीजेस याचं ते मूळ कारण बनतं. पण एखादा गवंडी आहे, त्याचं काम काय, फील्ड वर्क आहे, त्याची मेहनत प्रचंड आहे, त्याला सांगितलं नाही 3 लिटर पाणी पिलं पाहिजे, त्याचं भागेल का 3वर? कदाचित नाही भागणार. त्याला काय त्रास होणार मग? जसं आपण पाणी कमी पिल्यामुळे जे त्रास होतात, लघवीची जळजळ होणे वगैरे, किडनी स्टोन होणे, तर हे त्याला दिसणार. म्हणजे काय की पाणी पिणे ह्याचा हा महत्त्वाचा नियम आहे की तहान लागेल तेव्हा आणि तहान भागेल तेवढं. याचा अर्थ सोशल मीडिया डॉक्टरांचं काहीही ऐकू नये, कारण प्रत्येक व्यक्तीनुसार पाण्याचं प्रमाणही किती असावं हे बदलणार आहे. त्यापेक्षा आपण चांगल्या आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घ्यावा आणि मग ठरवावं की आपल्याला पाण्याची किती गरज आहे आणि पाणी पचवायचं कसं. अन्नपचन ते माहिती आहे सगळ्यांना, पण पाणीसुद्धा पचवावं लागतं, ही खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितलीत. मला आणखीन एक प्रश्न नेहमी असा पडतो की स्टिरॉइड हे खूप अर्थातच घेऊ नये असं म्हणतात, आणि आयुर्वेदामध्ये तर स्टिरॉइड आहे की नाही मला माहिती नाही, पण त्याचा वापर होतो का आयुर्वेदातही? स्टिरॉइड औषध म्हणून जी संकल्पना आहे ती इंग्लिश औषध, म्हणजे ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो. पण आयुर्वेदामध्ये जो विचार आहे औषधी शास्त्राचा, तर तो मी जसं म्हटलं की रुग्णानुसार आहे आणि त्याला आजार किती दिवसापासून आहे त्यानुसार आहे. पण मग ह्याच्यामध्ये औषधांचे प्रकार वेगळे असतात. त्याला टॅबलेट द्यायची आहे रुग्णाला, की त्याची पावडर द्यायची आहे, की त्याचा काढा करून द्यायचा आहे, की त्याचं तूप बनवून द्यायचं आहे, तेल बनवून द्यायचं आहे, की त्याचा ज्यूस द्यायचा आहे. तर हे सगळे जे प्रकार आहे हे आयुर्वेदाच्या औषधांचे प्रकार आहे. पुन्हा यामध्ये आजारानुसार प्रकार पडतात, पण ह्याच्यामध्ये स्टिरॉइड ही संकल्पना नाही आहे. ह्याच्यामध्ये फार तर प्रकार असे असतात की वाताची औषध आहे किंवा हे पित्ताचं औषध आहे, पित्तावर काम करतं. कारण आयुर्वेदाची औषधं ही दोषानुसार काम करणारी आणि धातूंनुसार काम करणारी असतात. तर धातू ही जी संकल्पना आयुर्वेदाने सांगितली, तर धातू म्हणजे काय की ज्याने आपलं शरीर बनतं. ह्याच्यामध्ये 7 धातू आयुर्वेदाने सांगितले. त्याच्यामध्ये असतात रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर हे 7 कॉम्पोनंट्सने शरीर बनतं आणि हे 3 दोष जे सांगितले, वात, पित्त, कफ, हे 3 दोष, 7 धातू आणि मल, असं हे शरीर बनतं हे आयुर्वेदाने सांगितलं. आणि औषधही यानुसारच असतात. त्याच्यामुळे औषधांचा विचार वैद्य जो आहे तो नेहमी या दृष्टीने करतो. त्याचं सखोल परीक्षण, त्याला आजार काय आहे, कधीपासून आहे आणि सध्या त्याचं वय किती आहे, ह्यानुसार ती औषधी ट्रीटमेंट प्लॅन होते. आणि जसं आपण मागे बघितलं की पंचकर्म कधी, औषधी कधी आणि इंटिग्रेटेड कधी. इंटिग्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. समजा पेशंट खूप इमर्जन्सीत आहे किंवा काही आजार असतात की त्याची ग्रेड पुढे वाढली नाही पाहिजे, जसं कॅन्सरसारखे आपण आजार बघतो, त्यामध्ये ते गरजेचंच आहे की आपण जे केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी जे काही म्हणत असतो, तर ते महत्त्वाचं का आहे, कारण त्याची डिग्रेडेशन नाही झालं पाहिजे. पुढे जर पेशंट गेला तर वाचवणार कुणाला आहेत, है ना. त्याच्यामुळे तिथे ॲज अ इमर्जन्सी म्हणून ॲलोपॅथीची निवड नक्की असावी, पण त्याला सांगड आयुर्वेदाची असावी. जसं की रुग्ण हा कॅन्सरने कधीच जात नसतो, तो जात असतो त्याला इतर होणारे शारीरिक त्रास आणि मानसिक खच्चीकरण. तर ह्या 2 गोष्टींवर जेव्हा आयुर्वेद काम करतो आणि इंटिग्रेशनने जेव्हा काम करतो, तेव्हा रुग्ण हे खूप चांगल्या पद्धतीने नवीन आयुष्य चालू करतात. आता आम्ही ओपीडीत बघत असतो की रुग्णांना मानसिक आधार आणि त्यांना केमोथेरपी वगैरे म्हणजे काय की त्या सेल्स मारणे, बरोबर, पण त्या सेल फक्त तेवढ्याच मरत असतात का? त्याचा परिणाम हा इतर शरीरावर पण होतो. तर तो घालवण्यासाठी जे आयुर्वेदाची रिज्युविनेशन ट्रीटमेंट आहे, ज्याला आम्ही रसायन चिकित्सा असं म्हणतो, तर ती खूप गरजेची आहे. कारण ते आहे ते शरीर टिकलं पाहिजे, त्याचं रिजनरेशन चांगलं झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये बरीच औषधी वनस्पती आहे किंवा आयुर्वेदाचा औषधी वनस्पतींची एक कॅटेगरी आहे ज्याला आपण म्हणतो की ते रसायन काम करतं किंवा त्यालाच मी शब्द म्हटला की रिज्युविनेशन काम करतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कॅन्सरचा पेशंट जेव्हा ह्या 2 पॅथीजवर इंटिग्रेशनने काम करतो तेव्हा तो परिपूर्ण बरा होतो.
म्हणून इथे पॅथी कुठलीही वाईट नाही आहे. जसं मी सुरुवातीला पण म्हटले, इंटिग्रेशन महत्त्वाचं आहे, पण ते योग्य सल्ल्याने झालं पाहिजे. खूप छान. आत्तापर्यंत आपण आयुर्वेद समजून घेतोय. आता आपण बघूयात की स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आयुर्वेदाचा कसा कसा उपयोग करून घेता येऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अलीकडची जी समस्या आहे आपली वयात येणाऱ्या मुलींची समस्या, की त्यांचं वय पण खूप लवकर आलंय, खूप लवकर मुली वयात येत आहेत. तर ही समस्या आरोग्य समस्या म्हणून आपण याच्याकडे बघतो का, आणि तसं जर आपण बघत असू तर ह्याच्यात आयुर्वेदाची काय मदत होऊ शकते? नक्कीच. आता ओपीडीत ह्याचे रुग्ण आम्ही बरेच बघतोय. अर्ली मेन्स्ट्रुएशन असू दे किंवा अतिपरिपक्वता, म्हणजे जसं आपण एक उन्हाळ वय म्हणतो, बरोबर, तर ते वयाची आता हे कमी झाली आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणत असतो 15-16 वर्ष म्हणजे अजून काय अल्लडच आहे, पण तुम्ही आत्ताची 15-16 वर्षाची मुलं बघा, ती अतिपरिपक्व आहे. मग आता ह्याला दोन बाजूने विचार करावा लागतो. अतिपरिपक्व असणे हे चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, बरोबर. मग आता ह्याचा परिणाम जेव्हा शरीरावर येतो तेव्हा अर्ली प्रीमॅच्युरेशनमुळे काय होतं की शरीराचे बदलही अर्ली झालेले असतात. मग बायकांमध्ये किंवा मुलींमध्ये दिसणाऱ्या पाळी लवकर येणे किंवा इतर ज्या गोष्टी डेव्हलपमेंट आहे ती सगळी जास्त झालेली असते. तर ह्याच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असा आपण एक शब्द त्याला चिटकवतो की हॉर्मोन इम्बॅलन्स झालेला आहे म्हणून असं होतंय. पण बऱ्याचदा आयुर्वेदाच्या दृष्टीने असा विचार याचा होत असतो की ह्याच्यामध्ये पित्ताचा पाक वाढतो. म्हणजे जसं एखादी गोष्ट आपल्याला शिजवायची आहे तर तिथे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन खूप गरजेचं असतं, किंवा आपण ज्याला गॅस म्हणतो तिथे आपण तेच केलं आहे, किंवा आपण ओव्हन वगैरे जे काय म्हणतो त्यामध्ये फक्त आपण एनर्जी ट्रान्सफॉर्म केली. तर हे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचं जे काम आहे त्यालाच आयुर्वेदाच्या भाषेमध्ये पित्त म्हटलं जातं. तर ह्याचा परिपाक जेव्हा जास्त वाढत असतो तेव्हा हे अर्ली प्रीमॅच्युरेशन दिसत असतं. मग अशा रुग्णांमध्ये आपण आयुर्वेदीय औषधी, योग्य मानसिक सल्ला, ह्यामध्ये समुपदेशन खूप लागतं. कारण ती व्यक्ती एकटी नाही बदलत आहे, आजूबाजूचं जग तेवढ्या फास्ट बदलते म्हणून ते शरीराचं ॲडॅप्टेशन आहे. पण एवढ्या अर्ली पिरियड्स येणं हे शरीराच्या दृष्टीने चांगलं नाही आहे. तर जेव्हा अशी लक्षणं दिसायला लागतात की नाही, याची सगळ्यात पहिली सुरुवात होत असते की अबोला, म्हणजे अगदी शांत होणं, कुणाशी न बोलणं, किंवा एखादा गंभीर विषय चालू असेल तर त्याच्यावर चर्चा करणं. तर ह्या गोष्टींची सुरुवात जर दिसत असेल तर नक्कीच मुलींना जवळच्या आयुर्वेद डॉक्टरांकडे घेऊन जा. त्याच्यामध्ये फक्त औषधी ट्रीटमेंट आहे असं नाही आहे. औषधी ट्रीटमेंट, घरातलं वातावरण, त्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटने जे आपण मगाशी पंचकर्म बघितले यांचा पण खूप मोठा रोल आहे. किंवा आपण जे औषधी कुठल्या स्वरूपात असतं तर यातला जो नित्य सेवनीय द्रव्य असा एक आयुर्वेदाच्या औषधींचा भाग आहे, ज्याला म्हणतो की आपण हे डेली खाऊ शकतो. जसं सर्वांना माहीत असलेला आवळा, त्रिफळा, तर हे ज्या औषधी वनस्पती सांगितल्या तर ह्या तुम्ही नित्य सेवन करू शकतात. पण यातलं त्या व्यक्तीनुसार कोणतं चांगलं आहे, तिची प्रकृती काय आहे ते बघून आपण हे नक्कीच प्रोलॉंग करू शकतो. आणि पिरियड्स योग्य वयात येणं, योग्य पद्धतीने येणं, ते आले कधी गेले कधी न समजणं, पिरियडच्या काळात योग्य काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं आपण आजकाल बघतो की पिरियड्स आहेत, इट्स ओके ना, म्हणजे त्याला तेवढं कॅज्युअल घेणं हे मॉडर्न आहे असं वाटतं. पण ते जे सांगितलेलं होतं की आराम करणे, तर हे तेवढं महत्त्वाचं, म्हणजे फक्त घरी राहणे असं नाही सांगितलंय. तर आयुर्वेदामध्ये रजस्वला परिचर्या नावाचा भाग सांगितला आहे. तर रजस्वला म्हणजे का, की जिला मेन्स्ट्रुएशन होत आहे किंवा जिला पाळी आली आहे तिला रजस्वला म्हटलं जातं. आणि परिचर्या म्हणजे काय, की तिने त्या काळामध्ये काय काळजी घ्यायची. तर घराबाहेर जाऊ नये याचा अर्थ असा होता की कामं कमी करणे, किंवा कारण ती व्रणित आहे, गर्भाशय हे जखमी असतं, तिथून सारखा रक्तस्राव होत असतो. तर त्याच्यामुळे जो मानसिक आणि शारीरिक थकवा आहे तो बॅलन्स झाला पाहिजे. यासाठीचं जे सांगितलेलं आहे त्याला रजस्वला परिचर्या म्हणतात. मग यामध्ये अति खेळणे किंवा स्विमिंग, सायकलिंग यासारख्या ज्या हेक्टिक गोष्टी आहे यांचा आपण सांगतो की ह्या पूर्णपणे रेस्ट्रिक्ट करणं, तिची काळजी घेणं, आहार जो असतो तो थोडा हलका घेणं. जसं सिंपल उदाहरण आहे की एखाद्या व्यक्तीला लागलेलं असेल
तेव्हा आपण त्याची जशी काळजी घेतो तशीच तिची काळजी घेणे ह्याला आपण रजस्वला परिचर्या म्हणतो. पण हे आजकाल दिसून येत नाही मॉडर्नायझेशनच्या थोडंसं किंवा करिअर ज्याला आपण म्हणतो. तर ह्या धावपळीत हे कुठेतरी मागे राहतं आणि याचं स्वरूप म्हणून फायब्रॉइड होणे, गर्भाशयाचे आजार, श्वेतस्राव, पाळी अति लवकर जाणे, पाळी अति लवकर येणे, ह्या सगळ्याची सुरुवात होते. ह्या सगळ्यांची सुरुवात होत असतानाच ते बरे करणे ही सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट असते. आणि गर्भाशय वाचवणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आजकाल मी त्याला हॉट कॅटेगरी म्हणेन की गर्भाशय वाचवायला पाहिजे ही संकल्पना पण नाही आहे. ठीक आहे, त्याचं काम झालं आहे, काढलं पाहिजे, पण त्याचं काम तेवढंच नाही आहे. त्याच्यामुळे गर्भाशय हा स्त्री शरीराचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळेच पुरुष शरीरापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे ते टिकवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीचे सर्व उपचार हा आयुर्वेदात नक्कीच होतात. फक्त योग्य सल्ल्याने आणि योग्य दिशेने ते प्रयत्न झाले पाहिजे. PCOD बद्दल काय सांगा? आता जे आपण सांगितलं की रजस्वला परिचर्या म्हणजे काय की त्या काळात जे पाळायला पाहिजे होतं ते नाही सांभाळलं जात. तर PCOD म्हणजे काय की ते जे बीज आहे, स्त्री बीज आहे, ते योग्य पद्धतीने रप्चर न होणं, पाळी येणं न येणं, जास्त येणं, ब्लिडिंग कमी होणं, 4-4, 5-5 महिने न येणं. तर हे सगळं जे इरेग्युलर होणं ह्यालाच PCOD म्हणतात. आणि हाही एक लाईफस्टाईल डिसऑर्डरच आहे. म्हणजे तो रिव्हर्सल 100% आहे. तो रिव्हर्स होऊ शकतो. पण जसं डायबिटीसचं मी उदाहरण दिलं की एका दिवशी 4 गुलाबजाम खाल्ले तर ते नक्की शुगर वाढणार आहे. तसंच तुम्ही 10 किलो वजन, 15 किलो वजन 2 महिन्यात वाढलं तर हा आजार पुन्हा होणार आहे. म्हणजे हे जे आजारांचं स्वरूप आहे, थायरॉइड आहे, BP आहे, शुगर आहे, तर PCOD आहे, तर हे तुम्ही किती दिवस त्याला तसं सांभाळता आहात ह्याच्यावर जास्त डिपेंड आहे. आणि PCOD पण पूर्ण बरा होतो. फक्त ह्याच्या पण स्टेजेस आहेत. जसं की सुरुवात असते पाळी इरेग्युलर होणे, तर मग ते जे बीज असतात ते तसंच तिथं साठत राहतात आणि मग त्याच्या छोट्या छोट्या सिस्ट बनतात. जर बीजच फुटलं नाही तर गर्भाशयाचा थर तयार होत नाही, थर तयार झाला नाही तर पाळी येत नाही. असं ते सायकल आहे. ह्याच्यामध्ये बीजांची वाढ योग्य होत नसते. ती वाढ योग्य पद्धतीने करणं, जे रक्त कमी असेल ज्या मुलींना तर त्यांच्यामध्ये पाळीचा दर साचत नाही आहे म्हणून पण बीज फुटत नसतं. तर ह्याच्यामध्ये खूप प्लस मायनस गोष्टी आहेत आणि प्रत्येक PCODच्या मुलीचा आजार हा एकसारखा नाही आहे. म्हणजे तिचं वजन, तिची उंची, तिचं सध्याचं वय, कधीपासून आहे यानुसार तो खूप डिफर होतो आणि यानुसार ट्रीटमेंट ठरते. पण हा आजार पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे आणि तो पूर्ण बरा होतो. फक्त पूर्ण बरा झाल्यानंतर काय गोष्टी सांभाळल्या पाहिजे ह्या जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या सांभाळल्या की हा आजार मात्र ह्यातून मुक्तता होते. अच्छा, म्हणजे मुलगी वयात येण्यापासनं आता आपण मेनोपॉजकडे येतो, पण मधल्या याच्यात मला असं विचारावंसं वाटलं की जसं आपण आजार होऊच नये म्हणून काळजी घेतो, तसं ही तर कॉमन समस्या आहे आता की लवकर वयात येत आहेत मुली, पण त्यांचं वय जे आधीपासून आहे तिथंच राहावं 14-15च्या पुढे, तर त्याच्यासाठी आधीपासून काळजी घेता येते. नक्कीच घेता येते. ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचे जसं मी म्हटलं की जे नित्य सेवनीय औषध आहे, तर ह्याच्यामधली जी औषधं आहे जसं अनंता, मंजिष्ठा, शतावरी किंवा नस्या नावाचं जे पंचकर्माचा आपण मगाशी उल्लेख केला, म्हणजे काय नाकात औषध घालणे. आता आधी कसं होतं की दिनचर्या हा विषय पहिले सांगितला जायचा. म्हणजे आयुर्वेदाचं जसं आपण म्हटलं की आयुर्वेद, तर ह्या वेदाची जी सुरुवात झाली आहे ती पहिल्याच सुरुवात आजार सांगण्यापासून नाही झाली. पहिली सुरुवात त्यांनी दिनचर्या सांगितली, म्हणजे काय की रोज काय करायला पाहिजे. ऋतुचर्या सांगितली, म्हणजे काय ऋतूनुसार काय गोष्टी सांभाळल्या पाहिजे. तर ह्या गोष्टी जर सांभाळल्या गेल्या तर पुढे हे आजार होण्याचं प्रमाण निम्मे होतं. म्हणजे काय की सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत. तर बऱ्याचदा असं असतं की रात्री जागरण करणे आणि सकाळी 8 पर्यंत झोपणे हे सर्रास दिसतं. मग सकाळी 8 वाजता झोपणे, 8 वाजता उठणे किंवा दिवसाची झोप घेणे हे सगळं एकच आहे. सूर्योदयानंतर जी काही झोप होते ते दिवसा झोपण्यामध्येच काउंट होतं. मग इथे जर तो भाग चुकत असेल, व्यायामाचाच अभाव असेल, अजिबातच जेवण न करणे, फक्त आपण ज्याला म्हणतो की स्नॅक्स, ब्रेकफास्ट किंवा मग प्रोसेस्ड फूड हे खाणं असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की चोरभूक,
छोट्या भुक्यावरच दिवसभर राहणे, तर ह्या आजारांचं बीज तिथे असतं आणि ही लक्षणं खूप आधीपासून दिसत असतात मुलींमध्ये, पण ती त्यावेळी आपल्याला वाटत नाही की हे कदाचित एखादा आजार उद्या घेऊन येईल. तर अशी लक्षणं दिसत असतानाच तुम्ही जवळच्या आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. पुढे हे प्रीमॅच्युरेशन आपल्याला नक्की रोखता येतं. आवळा, अनंत मंजिष्ठा ही जी औषधं सांगितली ही त्या व्यक्तीच्या योग्य प्रकृतीनुसार तुम्ही निवडून घ्या आणि त्यांचा वापर नक्की चालू करा. तर हे प्रीमॅच्युरेशन आपल्याला रोखता येईल. नस्याचा उपयोग आहे, तर नस्याचा उपयोग हार्मोन इम्बॅलन्समध्ये किंवा हे जे आजार आहे याच्यामध्ये खूप चांगला होतो. फक्त कोणतं घ्यावं, कधी घ्यावं, हा सगळा जो विचार आहे तो जवळच्या आयुर्वेद तज्ज्ञांकडून नक्की घ्यावा. दिनचर्या, जीवनशैली सगळं बदलल्याशिवाय काही खरं नाही. ओके, आता मेनोपॉजकडे येऊयात आपण. मेनोपॉजचा काळ म्हणजे अगदी खरोखरचा बाई पण भारी ग सारखं आहे ते. म्हणजे भयानक काही लोकांना त्रास होतो, काही महिलांना प्रचंड त्रास होतो, काही काहींचं अगदी सहज पिरियड संपतात. पण मग हा जो त्रास आहे हा कमी कसा करायचा, खूप प्रश्न पडतात मेनोपॉजवर. म्हणजे माझी पाळी कधी जाणार आहे माहीत नसतं, अनिश्चित काळाची एक भीती असते. म्हणजे ही कधी कधी थांबते, मधूनच कधी येते, आणि मग हे आपल्याला काहीच कळत नाही. ती कधी थांबणार आहे कळत नाही, कधी येणार आहे कळत नाही, त्याची काळजी कशी घ्यायची कळत नाही. आणि याच काळामध्ये चिडचिड होते, राग खूप वाढलेला असतो, म्हणजे मानसिकता पूर्ण बदललेलीच असते. तर हा मेनोपॉज काळ कसा सांभाळायचा असं तुम्हाला वाटतं? मेनोपॉज काळ हा सांभाळला पाहिजे, ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे आणि त्याची तयारी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी झालेली पाहिजे. कारण एखादी गोष्ट जेव्हा अनपेक्षितपणे घडते तेव्हा त्याचं दुःख जास्त होत असतं. दुःख म्हणण्यापेक्षा त्याला जर तुम्ही तयार नसाल तर त्याचा त्रास तुम्हाला जास्त होणार आहे. पाळी एक दिवस अचानकच येणार नाहीये. हे काही व्यक्तींच्या बाबतीत होतं की ते अचानक बंद होते, त्यांना काही त्रास होत नाही. पण हे एक्सेप्शन आहे. दरवेळी आपण एक्सेप्शन गोष्ट ॲज अ एक्झाम्पल नाही घेऊ शकत. मग याचा त्रास काय असतात, तर जे काही हॉर्मोन्स आपण म्हणतो, हॉर्मोन सिक्रेशन, गर्भाशय आता रिटायरला येणार होतं त्या काळात जे होत असतात बदल, तर बायकांचं हे जे सायकल आहे, मूड सायकल ज्याला आपण म्हणतो, तर हे पूर्णपणे पाळीवर डिपेंड आहे. म्हणजे तिचं एका महिन्याचं आपण डिवायडेशन करतो. पहिले 7 दिवस, 7 ते 14वा दिवस, 14 ते 20वा दिवस, आणि मग ते शेवटचे पाळी येण्याच्या जस्ट आधीचे. तर यात नकळत बदल झालेला असतो. आणि ह्याचं तेवढं फॅमिली काउन्सिलिंग पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की पाळीशी रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्या पुरुष असताना बोलल्या जात नाही किंवा त्यांना त्या गोष्टीची आयडिया दिली जात नाही. तर हा एक अविभाज्य भाग आहे आणि ती व्यक्ती त्या घराचा प्रमुख केंद्रबिंदू असते. तर तिला होणाऱ्या ज्या गोष्टी आहे किंवा तिच्या शरीराबद्दलच्या ज्या गोष्टी असतात ह्या संपूर्ण घराला माहीत असल्या पाहिजे आणि त्या माहीत नसतील तर माहीत करून दिला पाहिजे. दोन्ही गोष्टी असू शकतात. कधी कधी माहीतच नसतं की एवढं काय काय घडत असतं, कारण त्या व्यक्तींना तो भागच नाहीये ना, त्यामुळे त्यांना माहीतच नाही की फील कसं होतं. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला त्रास होतोय तो समजला पाहिजे समोरच्यांना, त्यानुसार ते काळजी घेणार. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट गोष्ट आली की काळजी घेणे, आणि त्याच्यानंतरचे आले की फॅमिली काउन्सिलिंग. मूड स्विंग्स होणं, ह्याच्यामध्ये मूड स्विंग्स होणं हे आजार पण असू शकतं आणि लक्षण पण असू शकतं. लक्षण असेल तर ते इझी असतं, म्हणजे काय की ज्या गोष्टी होत आहेत किंवा ज्याच्यामुळे होते ते कमी केलं की ते नॉर्मल होतं. पण काही कारण नसताना होत असेल तर मात्र ते ट्रीट झालं पाहिजे. मग याच्यामध्ये आपण शिरोधारासारखी जी पंचकर्म आहे, जे तुम्ही ऐकलं आहे की तेलाची धारा असते, तर हे खूप प्रभावीपणे काम करतं. कारण आपण ज्या ठिकाणी शिरोधारा सोडतो तर त्या ठिकाणी ग्रंथी असते, जिला पिट्युटरी ग्लँड असं म्हटलं जातं. तर ती सर्व हे हॉर्मोन सिक्रेशन्स आणि एव्हरीथिंग कंट्रोल करत असते. आणि आयुर्वेदानुसार जर बघितलं तर प्रमुख केंद्रबिंदू इथे आहे, जो पूर्ण बॉडीला नियंत्रण करत असतो. मग या ठिकाणी जर अतिविचार, स्ट्रेस, टेन्शन याच्यामुळे वात वाढतो, आणि तो जर वाढलेला असेल तर ह्या गोष्टी जास्त त्रासदायी होतात. जिथे जिथे वात असतं तिथे तिथे दुखणं असतं.
असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे ते व्हायला नको आणि त्याची ट्रीटमेंट म्हणून शिरोधारा जी केली जाते ती यामध्ये खूप उपयुक्त ठरते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तिच्यानुसारची योग्य औषधं. तर बऱ्याचदा आपण ऐकतो की शतावरी ही स्त्रियांसाठी खूप चांगली असते. नो डाऊट ती चांगलीच आहे, पण कुणासाठी? अनंता मंजिष्ठ जे काही मी सांगितलं मगाशी औषधं, तर ती पण आपल्या प्रकृतीनुसार निवडून जर तुम्ही त्यांचं सेवन चालू केलं तर हा जो मेनोपॉजचा जो काळ आहे तो खूप सुखदायी करता येतो. आणि ह्याच्यामध्ये मेजर पार्ट जो काउन्सिलिंग आहे तो पण जेव्हा आपण रुग्णाला करतो, तिला त्या दृष्टीने तयार करतो, तेव्हा ते खूप इझी होऊन जातं. आणि समजून घेणारं कुणी मिळालं की मला वाटतं निम्मे आजार तिथे बरे होतात. आणि दुसरा पार्ट येतो तो म्हणजे आयुर्वेदाची औषधं आणि पंचकर्म. मेनोपॉज बद्दल बोलायला गेलं तर एक वेगळा पॉडकास्ट करावा लागेल, कारण इतके प्रश्न असतात. कारण हा काळ अशा वेळेत येतो ना जेव्हा थोडं महिला सेटल झालेली असते, म्हणजे मुलं इकडं तिकडं गेलेली असतात शिक्षणासाठी आणि थोडा मोकळा वेळ तिला मिळत असतो. मग तिच्या डोक्यात असतं आता आपण काहीतरी करूया, आता इतका छान वेळ मिळालाय. आणि नेमकं हा पाळीचा त्रास सुरू होतो तिला आणि मग त्याच्यातनं थोडे मानसिक आजार पण उद्भवतात, जसं आपण बोललो. कधी कधी ती इतकी हळवी होते की तिला कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींनी रडायला येतं. म्हणजे अगदी म्हणतात ना तिकडं सरक म्हणलं तरी तुझ्या डोळ्यात पाणी येते, अशी तिची अवस्था असते. तर ही म्हणजे एका बाजूला हा शारीरिक त्रास असतो आणि दुसऱ्या बाजूला तिचा मानसिक त्रास वाढत असतो. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जर सगळ्या महिलांनी आता हे ज्या ऐकतील त्यांनी हे सगळं जर केलं तर नक्कीच त्यांना त्याचा फरक पडेल. आता महिलांच्या आवडीचा विषय मला घ्यावासा वाटतोय, म्हणजे केस गळणे, केसात कोंडा होणे, केस कमी होणे, म्हणतो वाढ कमी होणे, वाढ खुंटणे, किंवा अशा खूप गोष्टी केसांच्या बाबतीत सगळं काही ऐकायचंय. केस हा सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधलं त्याला मेजर इम्पॅक्ट केसांवरच असतो. केसांचे विकार हे बऱ्याचदा केसांचे पण असतात आणि त्वचा म्हणजे त्वचेचे पण असतात. मग यामध्ये महिलांच्या बाबतीत विशेष प्रकर्षाने बघायला गेलं तर ते त्यांच्या पाळीवर डिपेंड, त्यांच्या गर्भाशयाशी रिलेटेड किंवा त्यांचे जे आपण आत्तापर्यंत बघितलंय सगळे काळ, पाळी कशी सुरू झाली, किती दिवस होती, त्यांची लक्षणं काय काय आहे, या सगळ्यावर डिपेंड आउट प्रोडक्ट जे आहे ते केस असतात. म्हणजे हे सगळं नॉर्मल असेल तर केस नॉर्मलच असणार आहे. पण यामध्ये बऱ्याचदा कसं होतं ना की स्त्रियांच्या आयुष्यात फेजेस भरपूर आहेत. जसं तिचं बालपण आहे, बालपणातलं संगोपनावर तिचं तारुण्य डिपेंड असतं, तारुण्यातल्या संगोपनावर तिचं पुढचं आयुष्य डिपेंड असतं, ते त्याच्यानंतर तिचं जी प्रजनन क्षमता आपण ज्याला म्हणतो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, तिचे किती बाळंतपण झालेले आहेत, कसे झाले आहे, ह्याच्यावर तिचं निवृत्त जे आयुष्य म्हणतो मेनोपॉजेस ते डिपेंड असतं. म्हणजे हे सगळे इंटरलिंक आहे. ज्या आधीच्या काळावर तिचं पुढचं आयुष्य डिपेंड असतं. तर मेनोपॉज काळामध्ये किंवा त्याच्या अर्ली स्टेजमध्ये जनरली बाळंतपणानंतर आफ्टर डिलिव्हरी आपल्याला हे केसांचे प्रॉब्लेम खूप दिसतात. मग यामध्ये बऱ्याचदा कसं होतं ना की बाळांचं संगोपन करताना स्वतःकडे दुर्लक्ष असणे यामध्ये खूप मेजर रोल असतो. कारण तेव्हा तुमच्या शरीराचं मेन प्रायोरिटी आहे की बाळाला हेल्दी दूध गेलं पाहिजे. त्याच्यामुळे शरीराचे जे काही पोषक तत्व आहे ते सगळे त्या दुधासाठी लढत असतात. पण तुम्ही जर इंटेक तसा नसेल घेतला किंवा तुम्ही काही गोष्टी ज्या सांभाळायच्या असतात, ज्याला आम्ही बाळंतपणानंतरचं आपण 6 महिना जो म्हणतो, तर त्याची विशेष काळजी आयुर्वेदामध्ये सांगितली आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर हे त्रास होत नाही. कारण आपण फोकस फक्त बाळ झाल्यानंतर बाळ एवढाच असतो, पण बाळंतीण पण तेवढीच महत्त्वाची असते. कारण तिचा हा दुसरा जन्म आहे आणि एका जीवातून दुसरा जीव तयार झाल्यानंतर ती एक व्रणित आहे किंवा ती एक जखमी आहे, तिला तसं भरून निघणे ह्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन होतात. आणि जसं तुम्ही म्हटलं की कोणी एक शब्द बोलला तरी तो लागतो, तर हे या काळात खूप होतं आणि मेनोपॉजमध्ये खूप होतं. तर ह्या 2 गोष्टी ज्या आहे ना या हॉर्मोन्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. मग त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही आयुर्वेदाच्या दृष्टीने काळजी घेतात, बाळंतिणीची जी काळजी सांगितली आहे त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही करतात तेव्हा हा त्रास खूप कमी दिसतो आपल्याला. नंतर दुसरा प्रकार असतो की डॅन्ड्रफ होणे. डॅन्ड्रफ आता मला वाटतं खूप सर्वांना 99% तो असतोच. पण तो डॅन्ड्रफ आहे की स्काल्प सोरायसिस आहे हे
पहिले डिसाईड होणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही केश परीक्षण जेव्हा करत असतो तर केश परीक्षणामध्ये आम्ही केसांची मुळं ही सगळी बघतो. तर त्यानुसार कळतं की हा डॅन्ड्रफ ड्राय आहे की वेट आहे, हा डॅन्ड्रफच आहे की सोरायसिस आहे, आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरते. तर आयुर्वेदानुसार डॅन्ड्रफ म्हणजे वात आणि कफ यांनी जो झालेली दृष्टी असते किंवा यांना जो झालेला त्रास असतो त्यामुळे डॅन्ड्रफ दिसतो. त्याची ट्रीटमेंट होते, पण फक्त शॅम्पू लावणे किंवा हे तेल लावलं की डॅन्ड्रफ जातं असं हे नाही आहे. त्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेणे. मग ह्याच्यामध्ये शिरोधाराचा जो मेन मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण तेलाची शिरोधारा न करता ताकाची करतो. तर ताक हे उत्तम औषध असतं डॅन्ड्रफसाठी. तर ताकाची शिरोधारा किंवा जळवा लावणे, रक्तमोक्षण जे आपण मगाशी पंचकर्म ऐकलं त्याचा सबटाईप आहे की जळू लावणे. जळू बहुतेक सर्वांनीच ऐकलेले असतील, लीच. तर त्या लावून पण हा आजार आपण पुन्हा होऊ नये म्हणून ट्रीटमेंट करतो. आणि इंटरनल मेडिसिन असं करून जेव्हा तुम्ही स्काल्प हेल्दी करताय तेव्हा नो डाऊट केस पण चांगले झालेले असतात. कारण केसांची जी त्वचा आहे ती प्रॉपर असेल तर केस असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी ट्रीटमेंट करत असताना त्वचेला प्रॉब्लेम आहे की केसांना प्रॉब्लेम आहे हे बघायला लागतं. आणि केसांचा प्रॉब्लेम जेव्हा एखादा रुग्ण घेऊन येतो तेव्हा तो इंटरनल प्रॉब्लेममुळेच 99.9% असतो. त्याच्यामुळे इंटरनल ट्रीटमेंट जसं औषधी वनस्पती म्हणजे फक्त तेल, सिरम, शॅम्पू हे लावून केसांचे आजार बरे होते. जसं टेक्स्चर हे केसांचं खराब होणे किंवा स्प्लिट एंड्स असणे, बारीक फोड येणे, तर हे फक्त तेल आणि ह्या गोष्टी लावून होत नसतं. हे नो डाऊट हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे ट्रीटमेंट ही एकच नसते, ती दोन्ही बाजूने जेव्हा होते तेव्हा ते जास्त चांगलं बरं होतं. म्हणून केसांच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचं सखोल परीक्षण महत्त्वाचं आहे. सरसकट एकच तेल सर्व आजारांवर चालत नाही. ते वातानुसार किंवा वातावरणानुसार, व्यक्तीच्या प्रकृतीनुसार हे सगळं डिफर होत असतं. आणि इंटरनल ट्रीटमेंट याच्यामध्ये मी बऱ्याच रुग्णांना नेहमी सांगत असते की तुम्ही इंटरनल सप्लिमेंट आजकाल घेत नाही आहे का? असं नाही आहे ना. सगळे हेल्थ कॉन्शियस आहे. म्हणजे अगदी आज मी किती प्रोटीन घेतले, किती विटॅमिन घेतले सगळ्यांना पाठ आहे. आज मी काय आहार घेतला हे 2 दिवसाच्या आधीचं पण पाठ असतं. पण तरी हे प्रॉब्लेम का होतात? आपण पचवू शकत नाही. पुन्हा इथे प्रॉब्लेम येतो की अवर ॲब्झॉर्प्शन पॉवर. त्याच्यामुळे आजकाल हा प्रॉब्लेम खाण्याचा नाही आहे, तुम्ही पचवू किती शकता ह्याच्यावर आहे. त्याच्यामुळे जरी आपण केसांची ट्रीटमेंटसाठी गेलो असलो तरी पण आमचा एक केस पेपर आहे ज्याच्यामध्ये 20 ते 30 प्रश्न आहे. तर ते प्रश्न भरताना पेशंटला असं वाटतं मी केसांची ट्रीटमेंट घ्यायला आलोय फक्त, आणि हे एवढे प्रश्न कशासाठी? तर ते यासाठी असतं. तुम्ही किती वेळा वॉश करताय, कशाने करताय, खाण्यामध्ये कुठला चवीचा पदार्थ जास्त आहे, हे सगळं डिपेंड होतं. आणि ते बरं करताना मग ती ट्रीटमेंट ठरते. त्यामुळे असा सगळा हा केसांचा विचार आहे. केसांचं परीक्षण करतानाच आपण सांगतो की हा आजार बरा होणार आहे की नाही. त्यानंतर दुसरं मला एक सांगायचं की केसांमधला चाई हा प्रकार, म्हणजे चाई पडणे आणि टक्कल पडणे हा 2 वेगळ्या कन्सेप्ट्स आहे. तर चाई पडणे म्हणजे काय की अचानक त्या जागेतले लहान मुलांना जनरली हे होतं आणि मोठ्यांमध्ये पण दिसतं, कारण प्रमाण लहान मुलांमध्ये थोडं जास्त आहे. तर चाई पडलेली असणे आणि टक्कल पडणे, तर हे थोडं आजकाल जास्त वाढले. पण हे पण एका दिवसात होत नसतं. ह्याची सुरुवात पुन्हा टक्कल पडण्याची झालेली असते. 5 वर्ष पाठीमागे केस गळायला लागलेले असतात. केस गळण्यामध्ये पण पुन्हा प्रकारे मुळापासून गळताय की तुकडे पडताय. तर हे सगळं जे स्पेसिफिकेशन आहे यानुसार आपण तुमची ट्रीटमेंट ठरवत असतो. ह्याच्यामध्ये मग डाएटमध्ये काय बदल करायचे, पचनशक्ती कशी वाढवायची, केसांसाठीचे व्यायाम, केसांसाठीचा योगा, ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड होतात. आणि त्यासोबत मग एक्सटर्नल ट्रीटमेंट, असं सगळं जेव्हा आपण एकत्रितपणे करतो तेव्हा केसांचा आजार हा नक्की बरा होतो. आता 2 गोष्टी, केस परीक्षण हा एक शब्द आला आणि हे केसांसाठीचा व्यायाम वेगळा असतो. योग म्हणजे तेल वेगळं असतं मान्य आहे, किंवा अजून काही, पण हे केसांसाठीचं योग, केसांसाठीचा व्यायाम हे थोडे. केस परीक्षण आणि हे काय असतं? केश परीक्षण जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतो तेव्हा आम्ही त्याचं जे केश परीक्षण करतो, केश आयुर्वेद नाव मला वाटतं सगळ्यांनीच ऐकलेलं असेल, तर त्यात आम्ही केश परीक्षण जे करतो त्यामध्ये मायक्रोस्कोप ॲनालिसिस एक असतं. तर त्यामध्ये आता आपल्याला केस दिसताना फक्त केस एवढंच दिसतंय, पण आम्हाला केसाचं मूळ, त्याच्यामध्ये असलेला एखादे जीव जंतू सगळे दिसतात. डॅन्ड्रफ असेल
जरी तुम्हाला डोळ्याने दिसत नसलं तरी तो आम्हाला त्यात दिसतो. म्हणजे काय की यामध्ये जे मायक्रोस्कोपिक ॲनालिसिस होतं त्यानुसार त्याचा एक 15 पेजेसचा रिपोर्ट सर्व येतं. त्यानुसार आम्ही परीक्षण करतो आणि त्यानुसार ती ट्रीटमेंट ठरते. म्हणजे फक्त केसाचा विकार नसतो, त्याच्यामध्ये एवढी परीक्षणं आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे केसांसाठीचा व्यायाम. तर केसांसाठीचा व्यायाम म्हणजे नो डाऊट की इथून अप्पर बॉडी इकडे रक्त पुरवठा वाढेल असे जे जे व्यायाम असतात त्याला आम्ही केसांसाठी येस. मग त्याच्यामध्ये बरेच योगासनं आहे, ज्याच्यामध्ये पश्चिमोत्तानासन आहे, तुम्ही जे म्हटला शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे. पण हे सर्वच करणं शक्य नसतं, मग ह्याचे मिनी शॉर्टकट पण नसतात. पण आम्ही पेशंटला सांगतो की इतकं शक्य नाही ना, ॲटलिस्ट एवढं तरी करा. म्हणजे बऱ्याचदा पेशंट विचारतं की नाही हे पथ्य वगैरे सांभाळणं जमणार नाही, हे करायला जमणार नाही. पण हे करणे म्हणजेच ट्रीटमेंट आहे असं नाही आहे. औषध त्यांचं काम करणारच आहेत, पण तुम्हाला जर ट्रीटमेंट स्पॅन कमी करायचा असेल आणि ट्रीटमेंट बंद केल्यानंतर पण स्वस्थ राहायचं असेल तर त्यासाठी हे असतं. म्हणजे बऱ्याच सर्वांना असं मला वाटतं प्रश्न असतो, नाही नाही आयुर्वेदाची ट्रीटमेंट नको कारण ते पथ्य पाळायला काय जमत नाही. तर पथ्य पाळायला लागणे म्हणजे ट्रीटमेंट नाही आहे. पथ्य हा फक्त तुम्हीच तुमच्यासाठी तो टाईम स्पॅन कमी करण्यासाठी केलेली गोष्ट आहे आणि पुन्हा होऊ नये यासाठी. म्हणजे योग्य काय अयोग्य काय हे समजणे म्हणजे पथ्य आहे. आणि व्यायामाचं पण सेम त्याच पद्धतीने त्या लेवलचं जमत नसणे. योगासनं सगळ्याला सगळे 100% येत असतात असं नाही आहे. त्याचा प्रयत्न करणे किंवा त्यासारखा तत्सम छोटं व्हर्जन जे आहे ते करणे हे आपण बऱ्याचदा सांगतो की ते काय एवढं नाही जमत आहे. फक्त रात्री झोपताना पाय भिंतीचा सपोर्ट घेऊन 5-10 मिनटं तरी वर ठेवणे हे सोपं व्हर्जन आहे. एवढं तरी केलं तरी पण तो रक्तपुरवठा चांगला सुधारतो. कारण आपली 24 तास पोझिशन अशीच आहे की नाही, त्यातले 2 सेकंद तरी ती अशी झाली पाहिजे उलट. तर त्याने काय होणार आहे की सर्क्युलेशन चांगलं वाढणार आहे. ह्यालाच आपण केसांचे व्यायाम असं म्हणतो. आजकाल खूप लहान वयात केस पांढरे होत आहेत मुलांचे, तर मग याच्यावर असं काही उपचार आहे का की ते पुन्हा आपल्याला, कारण लहान वयात पांढरे होत आहेत ना, तर ते काय म्हणतात त्याला आपण की काळे होतील म्हणजे काय टिकतील खूप वेळ आणि मग त्याच्यात नंतर काही वयानंतर आपण 45 नंतर 50 नंतर मग ते पुन्हा त्याच्या नैसर्गिक पद्धतीने पांढरे होतील, असं काही उपचार आहे? आता ह्याच्यामध्ये पण पुन्हा हेच बघायला लागतं की केस एवढ्या लवकर पांढरे कशामुळे झाले. बऱ्याचदा कारणं जी सापडतात त्या ज्या लोकांना वारंवार सर्दी असते किंवा ॲलर्जिक रायनायटिस आपण ज्याला म्हणतो, सकाळी उठल्यावर जरा एखादा उदबत्तीचा वगैरे वास गेला तर शिंका येणे, धुळीचं सहन न होणे, तर या लोकांचे केस पांढरे होण्याचं प्रमाण जास्त असतं. किंवा लहान मुलांचं जर म्हणाल तर ज्या मुलांमध्ये जंताचं प्रमाण जास्त आहे किंवा जी लहानपणी खूप लहान असताना दह्याच्या उलट्या जी मुलं करतात, म्हणजे दूध ज्यांना पचत नाही, तर अशा मुलांमध्ये केस पांढरे होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर यातलं एक्झॅक्ट कारण कोणतं? बऱ्याचदा नेझल पॉलिप्स असतात किंवा सर्दी वारंवार वर ओढण्याची सवय असते किंवा वरून मीठ खाण्याची सवय असते. अशा गोष्टींपैकी कुठल्या कारणाने पांढरे झाले हे ओळखून आपल्याला ट्रीटमेंट नक्की करता येते. आणि खूप लहान वयात असतील, म्हणजे एकदम 5वी-6वीचाच मुलगा आहे त्याचे आपण रिव्हर्स करू शकतो. पण बाय द एज ऑफ 20 to 25, आता ते वय 40 नाही राहिलंय, ते पण अलीकडे चाललंय, त्याच्यामुळे तुम्ही ते रोखू शकता. जे केस काळे आहेत पण उद्या पांढरे होऊ शकतात ते आपण रोखू शकतो. पण जो पूर्ण पांढरा झालेला असतो तो रिव्हर्स ब्लॅक करण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक औषध आहे, ते म्हणजे नस्य. म्हणजे ज्याला हे नस्य रोज टाकण्याची सवय होऊन जाते त्याचे हे सगळे आजार जातात. पण ते किती दिवसात? साधारण 1 ते 1.5 वर्ष. म्हणजे हे रोज दिनचर्येचा भाग म्हणून नस्य सांगितलेलं आहे. नाकात औषध टाकणे, ज्याला सोप्या भाषेत आपण म्हणतो की तूप तरी लावलं पाहिजे नाकाला आतून, तर हा नस्याचाच भाग आहे. तर हे तरी तुम्ही करत असला तरी सुद्धा आपण प्रीमॅच्युअर ग्रेइंग हे रोखू शकतो. किंवा नित्य सेवनी औषधं मी जे मगाशी सांगितले की रोज घेण्याच्या ज्या गोष्टी ज्या रिज्युविनेशन करतात, म्हणजे काय की तुम्ही जसे आहात तसं टिकवून ठेवणे, अँटी एजिंग. तर हे औषधं जे आहे याच्यामध्ये आवळा येतो, गुळवेल येतो, मग ह्यांचेच जे पदार्थ आहे जसं गुलकंद, मोरावळा, तर यासारखे आपल्या प्रकृतीनुसार योग्य ते निवडणं, व्यायामाची सांगड आणि पंचकर्म ह्याच्या मदतीने आपण हे नक्की रोखू शकतो. आपण आता केसांची माहिती घेत असताना स्काल्प सोरायसिस बघितलं, पण हा सोरायसिस हा त्वचेचा रोग आहे
है ना, आजार आहे म्हणजे. तर आणि तो खूप त्रासदायक पण असतो. तर त्या संदर्भात काय सांगाल, म्हणजे त्याचे थोडक्यात अगदी सांगितलं तरी चालेल. सोरायसिस हा पुन्हा एक खूप वास्ट टर्म आहे आणि तीही पुन्हा एक दिवसात कधीच होत नाही. सोरायसिस हा बऱ्याचदा सोरायसिसचे जे पेशंट येतात 10-10 वर्ष जुने पॅचेस घेऊन येत असतात, पण ते 10 वर्षात त्यांचं ट्रीटमेंट त्यांनी केली नाही असं कधीच नसतं, पण तो रिव्हर्स खूप होतो. ह्या आजाराचं एवढंच आहे की याचा रिकरन्स खूप आहे, म्हणजे जरा काही कारण घडलं की तो पुन्हा रिकरन्स येतो. मग ह्यामध्ये आपण जेव्हा आयुर्वेदाची ट्रीटमेंट करतो तर ह्याच्यात आयुर्वेदाची ट्रीटमेंट ही खूप छान पद्धतीने होते. सोरायसिसमध्ये आपण बरेच पेशंट आत्तापर्यंत ओपीडीत बघितले की अगदी 15-15 वर्ष जुने डाग जरी असतील किंवा जुना त्रास जरी असेल तरी सुद्धा तो खूप चांगल्या पद्धतीने बरा झालेला असतो आणि रिकरन्स रेट हा खूप कमी असतो. फक्त यामध्ये काय दिसतं ना की बऱ्याचदा पेशंटच्या खाण्याच्या सवयी, म्हणजे इथून काय टाकलेलं आहे आणि स्किन डिसीज हे खूप जवळचं आहे. म्हणजे बऱ्याच आपण ऐकतो की विरुद्ध आहार ही सगळ्यांनीच आत्ता टर्म ऐकलेली आहे, पण ती समजत नाही. तर विरुद्ध म्हणजे काय की दोन अपोजिट पदार्थ, जसं दूध हे थंड आहे बरोबर, पण अंडी ही उष्ण असतात. पण ही दोन पदार्थ जेव्हा एकत्र करतात तेव्हा त्याला विरुद्ध आहार संकल्पना आयुर्वेदाने म्हटली आहे. मग दूध आणि अंडी ज्या ज्या पदार्थात एकत्र येतात आणि असं तुमचं जर रोज खाणं होत असेल तर तुम्हाला काही काळांतराने, एका दिवसाने होत नाही, पण असं सलग असेल तर त्वचारोग होतात आणि त्याचाच हा टाईप आहे सोरायसिस. तर दूध अंडी आजकाल सगळ्याच ह्याच्यात असतात, किंवा दूध आणि मीठ. बऱ्याच लोकांना चहा चपाती खाण्याची सवय असते, चहात दूध असतं, चपातीत मीठ असतं. तर ही सवय जर प्रोलॉंग असेल, किंवा दूध केळी, दूध आणि फळं, दूध आणि फळं हे कधीही एकत्र करून खाण्याची गोष्ट नाही. फळ हे फळासारखंच खावं, दूध हे सेपरेट घ्यावं. किंवा आंबट फळं आणि दूध, आजकाल येणारे सगळे शेक, मिल्कशेक, मँगो शेक, हे जे सगळे प्रकार आहे, स्मूदीज वगैरे, तर हे सगळे जे आहे हे त्वचा रोगाला कारणीभूत ठरतात. त्याच्यामुळे हे पहिले थांबवणं ही 50% ट्रीटमेंट आहे. आणि आता सध्या जे आहे त्याच्यावर औषधोपचार आणि पंचकर्म. त्वचा रोगामध्ये पंचकर्माचं महत्त्व खूप जास्त आहे आणि अनन्यसाधारण आहे, कारण ह्याला रिकरन्स रेट भरपूर आहे. पण तो रिकरन्स होऊ नये यासाठी डिटॉक्सिफिकेशन जे म्हणतो आपण, तर ते पंचकर्माच्या मदतीने करत राहणं. तर सोरायसिस हा आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने बरा होतो, कारण त्याला पंचकर्माची मदत आहे आणि तुम्ही काय चुकलाय ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे रिकरन्स रेट हा खूप कमी होतो. त्वचारोगामध्ये पण भरपूर प्रकार असतील आणि बऱ्याच गोष्टी असतील ना, खाज सुटते, बरंच काही होतं. आणि एक आयुर्वेदाचार्य म्हणून जाणून घ्यायचे आम्हाला सगळ्यांना. आपण नेहमी म्हणतो जीवनशैली चांगली असावी, आपल्या ह्याच्यामध्ये बरेचसे बदल केले पाहिजेत रोजच्या जीवनात जगताना. मग व्यायाम केला पाहिजे, आहार चांगला घेतला पाहिजे, निद्रा पण चांगली असली पाहिजे. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही आयुर्वेदाचार्य म्हणून कसं बघता आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? येस, नक्की. आजकाल मला असं वाटतं की सगळे कॉन्शियस आहे, आहार चांगला घेतला पाहिजे, सर्वांनाच माहीत आहे, पण आपण घेतलेला हा चांगलाच आहे का हे माहीत नाही आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आपण सांगतो की अन्न हे घरी शिजवलेलंच असावं. जे चांगलं असण्याची सगळ्यात पहिली व्याख्या काय की घरचं जेवण. मग ह्याच्यामध्ये पुन्हा दुसरा सबटाईप येतो, तो म्हणजे वेळा. तर तुम्ही कोणत्या वेळी आहार घेताय? तर आयुर्वेदाने वेळा सांगितल्या त्या म्हणजे काय, सूर्योदयाच्या पूर्वी आणि सूर्यास्ताच्या आधी, बरोबर. पण सूर्योदयानंतर म्हणजे काय की जेव्हा जेव्हा आकाशात सूर्य आहे त्या वेळीच अन्नग्रहण सांगितलंय. तर सकाळची वेळ ही शक्यतो 10, 10:30, 11. आपल्याकडे पूर्वी माहीत असेल तर न्याहारी हा प्रकार होता. न्याहारी म्हणजे काय, 80% जेवण सकाळी करणे आणि त्यातला 20% भाग हा फक्त कामाच्या ठिकाणी घेऊन जाणे, अशीच आपल्याकडे पूर्वीपासून ही पद्धत माहिती आहे. नाश्ता हा प्रकार किंवा नाश्त्याचे पदार्थ हे अलीकडे आपलं सुरू झालं. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगतो पेशंट्सना, तर मोस्ट ऑफ द जेवण सकाळीच करणे, म्हणजे नाश्ता न करता डिरेक्टली जेवण करणे, सकाळी 10, 10:30, 11 मॅक्सपर्यंत जेवण करणे. आणि नंतरची छोटीशी भूक असते 4-5 वाजता, मग त्यावेळी तुम्ही एखादं फळ खा किंवा खारीक, खोबरं, हे जे ड्रायफ्रुट्सचे प्रकार आहे. ड्रायफ्रुट्समधलं मी हे प्रकर्षाने सांगते रुग्णांना की काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड कमी खाल्ले चालतील, पण खारीक, खोबरं, काळे मनुके आणि अंजीर हे आहारात भरपूर असलं पाहिजे. तर ते खाण्याची वेळ कोणती, ही 4 वाजेची. आणि पुन्हा संध्याकाळचं जेवण साधारण एक 6:30-7
जनरली हे सूर्यास्ताच्या आधीच सांगितलेलं आहे, पण बाय प्रोफेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसतील तरीही फार तर फार 7-7:30, त्यापेक्षा जास्त डिले नको. तरीही बऱ्याचदा असं होतं, बरेच रुग्ण नाईट शिफ्ट किंवा बरेच पेशंट्स प्रेक्षक जे नाईट शिफ्ट, आता हे प्रोफेशन सोडून ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे का? तर अजिबात नाही. तुमच्या प्रोफेशननुसार हे ॲडजस्ट करून घ्या आणि जर काही चुकत असेल किंवा हे बरोबर आहे का हे आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांकडून एकदा विचारून त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घ्या आणि त्यानुसार तुमची जीवनशैली बनवा. सर्वांनाच हे अगदी 7-7:30ला जेवण नाही होत शक्य, मग तसं नसेल होत तर काय केलं पाहिजे? ह्याला बरेच मधले रस्ते असतात, पण ते तरी काय आहेत हे नक्की जाणून घ्या. आहारामध्ये तुपाचा समावेश नक्की असावा. गाईचं तूप असल्यास खूप उत्तम. दिवसभरामध्ये साधारण 2 चमचे तरी गाईचं तूप आणि 1 कपभर दूध हे असलंच पाहिजे. आणि जसं मी मगाशी म्हटले की खारीक खोबऱ्याचा वापर वाढवा आणि जे आपल्या भागात पिकतं ह्याला नेहमी जास्त महत्त्व द्या. ते आपल्या भागात पिकते कारण ते आपल्या लोकांसाठी पचवण्यायोग्य आहे. त्यामुळे जे आपल्या मातीत आणि आपल्या भागात पिकतं हाच आपला आहार असावा. निद्रा निद्रा आयुर्वेदाने त्रयोस्तंभ सांगितले, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर त्यातला जो दुसरा उपस्तंभ आहे तो म्हणजे आहे निद्रा. तर ही खूप महत्त्वाची आहे. अति झाली तरी त्रास आहे, कमी झाली तरी त्रास आहे. काहींना येतच नाही, हा खूप मोठा आजार आजकाल वाढत चाललाय. तर ह्याची बरीच कारणं आहे. झोपच नाही येणे किंवा अति येणे. दोन्ही कॅटेगरीतले रुग्ण इक्वल दिसतात. न येणारी पण तेवढीच आहे, जास्त येणारी पण तेवढीच आहे. म्हणजे काही विकृती वाढल्या. तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा विचार करत असतो तर झोप न येण्याचं मी बऱ्याच रुग्णांना सांगत असते की कधी येते झोप? जेव्हा मेंदू त्याचं काम बंद करतो म्हणजे काय, सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचं काम काय की सतत विचार जर चालू असतात तुमच्या मनामध्ये, समजा XYZ विचार दिवसभराचं जे काही झालेलं असतं त्यानुसार येतो. तो विचार आल्यावर जर तुम्ही त्याला उत्तर दिलं त्यातून दुसरा विचार येतो, तुम्ही त्याला उत्तर दिलं त्यातून तिसरा विचार येतो आणि ही शृंखला चालू राहते. जोपर्यंत ती शृंखला बंद होत नाहीये तोपर्यंत झोप येणार नाही. त्याच्यामुळे विचारांवर विचार करणे पहिले बंद केलं पाहिजे. आणि आयुर्वेदाचे शिरोधारा हे जे पंचकर्म आहे किंवा योग्य आहार काय आहे आणि योग्य औषधं यानुसार जर आपण निद्रेचं बघितलं तर ते नक्की बरं होतं. अति येणे पण त्रासदायक आहे आणि आजकाल हे पण प्रमाण वाढलं की रात्री 1-2 पर्यंत मोबाईल बघणे आणि दिवसा 8-9 वाजता उठणे. तर हे सगळं जे आहे हे स्किन डिसीजेसला खूप जास्त मदत करतं होण्यासाठी. कारण यात पुन्हा तोच प्रॉब्लेम, पचनशक्ती बिघडली की सगळ्यात पहिला इम्पॅक्ट येतो स्किनवर. त्याच्यामुळे व्यायाम हॅम्पर होणं तो तर दुसरा भाग आहे. रुटीन हॅम्पर झाली की मग माइंडमध्ये ते सारखं आपण ज्याला म्हणतो चलबिचलपणा, स्थिरता नसणे, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर अति येणं हे कधी कधी सवय पण असते, चुकीची सवय, आणि कधी कधी ती शारीरिक मानसिक पण असते. तर शारीरिक कधी जास्त, ज्या लोकांना कफाचे त्रास आहेत किंवा ज्यांना मी जसं मगाशी म्हटलं की सायनोसायटिस आहे किंवा हा भाग सतत जड वाटतो, डोकं जड वाटतं, शिंकासारख्या येतात, तर त्यांच्यामध्ये कफाचा प्रभाव जास्त आहे. तर अशा रुग्णांना झोप सारखी जास्त येऊ शकते. तर त्यामध्ये ती त्यानुसार बरी करणं जास्त गरजेचं आहे. आणि जर ते कारण तसं नाही पण सवयीमुळे, तर सवय ही सोडणे, फक्त ती सोडण्यासाठी आज जसं सर्व हे ऐकलं आणि उद्यापासून मी 100% फॉलो करेल तर हे नाहीये पॉसिबल. हा मानवी स्वभाव आहे की एखादी सवय लागण्यासाठी 90 दिवस लागतात आणि सोडण्यासाठी पण 90 दिवस लागतात. तर हे क्रमाक्रमाने झालं पाहिजे. कुठलीही चांगली सवय लावताना तुम्ही तेवढ्याच क्रमाक्रमाने लावा आणि सोडताना पण ती तेवढ्याच क्रमाक्रमाने सोडा, ती चिरकाल राहते. त्यामुळे हे जास्त महत्त्वाचं आहे. खूप सगळ्या गोष्टी समजल्या. माहितीये चांगलं आहे, मुळापासून आजार बरा होतो, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण इतका वेळ लागतो ह्या गोष्टीला. किंवा जे आपण सुरुवातीला बोललो की समजपेक्षा गैरसमज खूप आहेत, तर बरेचसे गैरसमज दूर झालेले आहेत. प्रेक्षकांना हा आपला आजचा एपिसोड खूप जास्त आवडणार आहे आणि नक्कीच आपल्या ज्या गप्पा झाल्या त्याच्यातून बरंच आयुर्वेदाबद्दलचं नॉलेज वाढलंय असं मी म्हणेन. आणि जीवनशैली
लगेचच पॉडकास्ट ऐकल्यापासूनच काही जण जीवनशैली बदलायचा प्रयत्न तरी करतील, किंवा किमान तो एक विचार त्यांच्या मनामध्ये येईल की बाबा हां, आपण थोडे थोडे बदल करून चांगलं आयुष्य जगू शकतो आणि दीर्घायुष्य पण प्राप्त करू शकतो, आणि जे जगणार आहे ते छान जगणार आहे, आनंदानं जगणार आहे आणि कुठल्याही आजाराशिवाय जगणार आहे. हे एवढं सगळं जर आयुर्वेद देत असेल तर आपल्याला काय हरकत आहे थोडंसं या पद्धतीनं, आयुर्वेदाच्या पद्धतीनं आपण गेलो. कारण म्हटलं तसं आयुर्वेद म्हणजे दीर्घायुष्य देणारं ज्ञान आहे, विज्ञान आहे. तर ह्याचा अवलंब किंवा इम्प्लिमेंट करूयात सगळे, म्हणजे करतीलच अर्थात. आता सगळे मी तरी करीन कमीत कमी. तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खरं तर मजा आली आणि समज वाढली, हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि तुमचे खूप खूप आभार, तुम्ही इथे आलात आणि इतकी सगळी माहिती इतक्या मोकळ्या मनाने सांगितलं, मोकळ्या गप्पा झाल्या आपल्या. मला इथे आयुर्वेदाचं ज्ञान प्रबोधन म्हणू शकते मी, ते करू दिल्याबद्दल सत्यवेद माध्यम समूहाचे मी खूप आभार मानते. आणि शेवटी एकच सांगू इच्छिते, एव्हरीग्रीन इज नॉट आयुर्वेदा, बट आयुर्वेदा इज एव्हरग्रीन. थँक्यू सो मच. किती छान. आमच्या प्रेक्षकांना नक्कीच हा आजचा पॉडकास्ट आवडला असेल, तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.